मान्यवरांचं आपल्यामध्ये आगमन होतं आहे. सर्व मान्यवरांचं उपस्थित डॉक्टरांचं मी इथे स्वागत करते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. माननीय दीक्षित सर, माननीय अनिल कुमारजी, त्या सगळ्या मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करते. सुस्वागतम सुस्वागतम. असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल म्हणजेच ॲडॉर. ॲडॉर म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ॲडॉर ट्रस्ट आणि CTR कंपनी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्र नाशिक यांचा लोकार्पण सोहळा आज आपण इथे साजरा करतो आहे. या सोहळ्यामध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. विनासायास वेट लॉस आणि तोही विनामूल्य. तर हे कसं? तर मंडळी, हे सहज शक्य आहे हे सिद्ध करतंय हे एक अभियान, ही एक चळवळ. जी चळवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये जिचा प्रसार होतोय आणि ती म्हणजे स्थूलत्व आणि मधुमेह मुक्ती. हेच स्वप्न आपल्या भारतीयांसाठी की त्यांचं स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त भारत असावा. आणि या स्वप्नपूर्ततेसाठी आज आपल्यासोबत आहेत या अभियानाचे पथदर्शक संशोधक माननीय डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आणि ॲडॉर ट्रस्टचे सर्वेसर्वा त्यांची सगळी टीम. या ठिकाणी मधुमेह स्थूलत्व निर्मूलनासाठी मार्गदर्शन केंद्रांची नाशिकला स्थापना करून या अभियानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी याचा हा पुरेपूर प्रयत्न आहे. आणि आज इथे नाशिकच्या समुपदेशन केंद्राचा हा लोकार्पण सोहळा संपन्न होताना खूप आपल्याला उच्च विद्याविभूषित मान्यवर लाभलेले आहेत. त्यांचं आपण इथे जोरदार टाळ्यांनीही स्वागत करणार आहोत. आणि आपले ॲडॉरचे जे समन्वयक आहेत ते सुद्धा इथे त्यांचं यथोचित स्वागत करणार आहेत. CTR कंपनीचे व्हाईस चेअरमन माननीय श्री अनिल कुमारजी यांचं स्वागत माननीय डॉक्टर दीक्षित सर यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. आपल्या या केंद्राचं जी उभारणी झाली आहे ती CTR कंपनीच्या या प्रमुख वाट्यामुळे झालेली आहे. त्याचप्रमाणे आपले सगळ्यांचे पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटतात की आपले पथदर्शक माननीय डॉक्टर दीक्षित सर यांचं स्वागत ॲडॉर ट्रस्टचे खजिनदार श्री रवी जगन्नाथन यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. त्याचप्रमाणे मी रवी सरांना सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले ॲडॉरचे सेक्रेटरी माननीय श्री अरुण नावगे यांचंही स्वागत करावं. माननीय सुहासिनी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्यामध्ये उपस्थित असलेले खजिनदार श्री रवी जगन्नाथन सर यांचंही स्वागत करावं. आणि त्याचबरोबर आपले ट्रस्टी संजय मोरे सर यांचंही स्वागत सुहासिनी मॅडम यांनी करावं अशी विनंती आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या नाशिक टीमच्या मार्गदर्शक डॉक्टर रत्ना आष्टेकर मॅडम यांचं स्वागत ॲडॉरच्या चीफ कोऑर्डिनेटर वंदना जोशी यांनी करावं अशी विनंती आहे. खूप मोठं काम हे लोक करतायत. आज आपल्याला हे किती झटत आहेत हे 3 दिवस मी स्वतः पाहिलं आहे. या चळवळीचे पथदर्शक एक डॉक्टर आणि उत्तम प्रशासक आणि राजकारणी आपली प्रेरणा असलेले माननीय डॉक्टर श्रीकांत जिचकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते. आणि त्याचसोबत त्यांनी दीपप्रज्वलनही करावं अशी विनंती आहे.
मान्यवरांना पुन्हा आसनस्थ होण्याची विनंती करते. डॉक्टर जिचकारांनी कार्बो इन्शुलिन कनेक्शन ही संकल्पना आपल्या भारतीयांपुढे मांडली आणि त्यांचं हे कार्य मधुमेहमुक्त भारत या चळवळीचा आरंभबिंदू ठरला. त्याचनंतर डॉक्टर दीक्षितांनी अनेक पातळ्यांवर या अभियानाचा विस्तार केला आणि आज ॲडॉर ट्रस्ट एका दीपस्तंभासारखं आपल्याला लाभलं. पाहूयात हा प्रवास कसा आणि कुठवर आहे. अर्थातच ॲडॉर ट्रस्टची वाटचाल, स्थिती आणि आढावा सांगतायत डॉक्टर संजय मोरे. आपल्यामध्ये ट्रस्टी आहेत, ते आपल्याला हे सांगतील. नमस्कार. आजच्या या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी खास पुण्यावरून विशेष आमंत्रित माननीय श्री अनिल कुमारजी, डॉक्टर जगन्नाथ दीक्षित, सर्व आमचे ट्रस्टी लोक, ज्यांचा सत्कार होणार आहे असे सर्व सत्कारार्थी आणि नाशिककर बंधू भगिनींनो. आज मला एक दिवस आठवतोय, तो म्हणजे 20 डिसेंबर 2016. नाशिकमध्ये जाहीर व्याख्यान सरांचं याच सभागृहामध्ये झालं होतं आणि मी या ठिकाणी बसलेलो होतो. तो दिवस आणि आजचा दिवस मला इतकं अभिमानाने एक छान वाटते की एका छान व्यक्तीसोबत आपण जोडले गेलेलो आहोत आणि या अभियानासोबत जोडले गेलेलो आहोत. तर नाशिकचं पहिलं जाहीर व्याख्यान सरांचं याच थोरात सभागृहात झालं होतं आणि आजचा लोकार्पण सोहळा जे नाशिकमधलं सेंटर सुरू होतं आहे तोही या सभागृहात होतं आहे. तर याविषयी आपल्याला सगळ्यांनाच एक अभिमान वाटायला पाहिजे. जसं तर सरांनी 2012पासूनच लोकांना सांगायला सुरुवात केली होती. सरांनी स्वतःवर प्रयोग करून वजन कमी होणं हे बघितलं होतं आणि मग 5-50 लोकांना एकत्र करून काहीतरी सांगायचं, अशा पद्धतीचं हे अभियानाची सुरुवात जर तुम्ही बघितली तर ती अतिशय छोट्या स्वरूपात होती. पण जसजसं पुढे हे वाढत गेलं आणि नाशिकमध्ये त्याचं पहिलं जाहीर व्याख्यान झाल्यानंतर या ठिकाणी संदीप सोनवणे आणि संजय बारसे हे लोक बसलेले आहेत की ज्यांनी तो कार्यक्रम घडवून आणला आणि तिथून मग या अभियानाला एक वेगळी पातळी गाठायला सुरुवात केली. आणि मग 3 नोव्हेंबर 2018 पुणे येथे सरांच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी एकत्र येऊन एखादं अभियान जर पुढे न्यायचं असेल तर ट्रस्ट आपल्याला स्थापन करावं लागेल. आणि मग अडोर नावाचा जो ट्रस्ट आहे, तुम्ही इथे नाव बघितलं असेल आपल्या बॅनरवर, तर अडोर ट्रस्टची स्थापना 3 नोव्हेंबर 2018 केली. त्याचा ADORE याचा अर्थ असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल असं त्याचं आपण शॉर्ट फॉर्म अडोर केलेला आहे. तर अडोरचं नेमकं कार्य काय चालतं त्याविषयी मी थोडक्यात सांगतो. वेळ आपला खूप पुढे गेलेला असल्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. तर सगळ्यात पहिलं कार्य म्हणजे आता DRCC, ते म्हणजे डायबिटिक रिव्हर्सल काउन्सिलिंग सेंटर्स. तर आपण आत्ता सध्या 13 ठिकाणी अशी सेंटर्स चालवत आहोत. मधुमेहमुक्ती समुपदेशन केंद्र, की ज्या ठिकाणी स्थानिक डॉक्टर्स आपल्याला मदत करतात. कारण मधुमेहींना त्यांच्या औषधांच्या बाबतीमध्ये डॉक्टरांची मदत लागणं गरजेचं आहे. तर सरांसोबत आता अनेक शहरांमधले डॉक्टर्स हे सोबत येऊन काम करत आहेत. तर अशी केंद्र आपली पुणे, नागपूर, नाशिक, सांगली, कल्याण, विलेपार्ले, सोलापूर अशा महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे गोव्यामध्ये मडगाव, बेळगाव, त्यानंतर सुरत अशा वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. त्यानंतर दुसरं कार्य आहे DDLCC म्हणजे दीक्षित डाएट लाईफस्टाईल काउन्सिलिंग सेंटर्स. आता ज्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत पण इतर जे कार्यकर्ते किंवा व्हॉलेंटियर्स, ॲडमिन्स जे आहेत ते पण छोट्या प्रमाणात का होईना पण काउन्सिलिंगचं काम सुरू केलेलं आहे. तर ते पण आपलं जवळजवळ 13 ठिकाणी ते काम चाललेलं आहे. अभियान वाढायला जर सगळ्यात मोठं काय कारणीभूत झालं असेल तर ते म्हणजे सरांची व्याख्यानं. तर व्याख्यानांमुळे पण आपल्या या सगळ्या मोहिमेचा खूप प्रचार प्रसार होतो आहे. तर अशी व्याख्यानं आत्तापर्यंत सरांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्हॉलेंटियर्स किंवा ॲडमिन्सनी 500च्या वर व्याख्यानं आत्तापर्यंत देऊन झालेली आहेत. आणि आता तर सोशल मीडियामुळे तर आता यूट्यूबवर आपण बघत असाल तर करोडो लोकांनी ती व्याख्यानं आत्तापर्यंत बघितलेली आहे. तर व्याख्यानं हा एक आपला अडोरचा एक कार्यक्रम आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे रिसर्च, संशोधन. या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं हे अभियान सुरू झालं होतं स्थूलत्व म्हणजे फक्त वजन कमी करण्याच्या दृष्टीने. पण जेव्हा सरांच्या लक्षात आलं की याच्याने मधुमेहसुद्धा कमी होतो आहे किंवा रिव्हर्सल होतो आहे, तर मग आपण आता मधुमेहाकडे काम करायला सुरुवात केली. तर त्याच्या बाबतीतला रिसर्च जो आहे तो पण आपण
या अडोर ट्रस्टमार्फत चालतो. तर त्याच्यामध्ये प्री डायबेटिक, डायबेटिक, औषध घेणारे, इन्शुलिन घेणारे, वेगवेगळ्या वयोगटातले स्त्रिया, पुरुष या सगळ्यांचं आपण 3 महिने, 6 महिने, वर्ष, 3 वर्ष असं रेकॉर्ड ठेवून त्यांच्यात काय काय बदल होत आहेत, कसे चेंजेस होत आहेत हे सगळं बघून त्याचे शोध निबंध तयार करून ते आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रकाशित करत आहोत. आत्तापर्यंत सरांनी 50च्या वर शोध निबंध प्रसारित केलेले आहेत. यूट्यूबवर आपल्या गुगलवर तुम्ही ते बघू शकतात. अडोरचं पुढचं काम आहे ते म्हणजे ॲडमिन्स आणि व्हॉलेंटियर्स यांचं प्रशिक्षण. बघा, हे काम एकट्या दीक्षित सरांमार्फत होणं अशक्य आहे. आपल्याला जर जगामधल्या सगळ्या या मधुमेहाला किंवा स्थूलत्वाला घालवायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्याकरता ॲडमिन्स आणि व्हॉलेंटियर्स आपण त्यांना प्रशिक्षण देऊन हे काम लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये आता करतायत. तर त्यांचं प्रशिक्षण करणं हा पण एक ट्रस्टचा उपक्रम आहे. पुस्तक प्रकाशन, काही पुस्तकं आपण प्रकाशित केलेली आहेत. विनासायास वेट लॉस, त्यानंतर आरोग्यदायी आहार, वन्स देअर वॉज डायबिटीज, ही पुस्तकं बाहेरसुद्धा तुम्हाला स्टॉलवर बघायला मिळतील. तर या पुस्तकाच्या माध्यमातून आपण मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमध्ये ही पुस्तकं पण प्रकाशित केलेली आहे. त्यानंतर पुढचं आहे यशोगाथा प्रसिद्ध करणं. प्रत्येकाला, मगाशीच तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण बघितलं काही लोकांनी त्यांचे अनुभव या ठिकाणी सांगितले आणि आम्ही पण जे कोणी सगळे जोडले गेलेलो आहोत त्याला कारण एकच आहे की प्रत्येकाला काही ना काही अनुभव या जीवनशैलीतून मिळालेला आहे. मग तो अनुभव फक्त आपल्यापुरता मर्यादित न ठेवता तो आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत सांगावा. तर अशा यशोगाथा आपण सोशल मीडियावरती रोज आपली एक यशोगाथा येत असते की जी यशोगाथा त्या व्यक्तीला तर प्रेरणा देतेच, पण ती बघून वाचून इतर लोकांना पण त्याच्यापासून प्रेरणा मिळते. कारण याचं होऊ शकतं तर मग माझं पण होऊ शकेल हा भाग त्याच्यामध्ये असतो. तर अशी यशोगाथा प्रसिद्ध करणारी एक टीम आपली आहे, ते पण काम आपलं चालतं. आणि पुढचं एक शेवटचं मुद्दा म्हणजे विद्यार्थी जागृती अभियान. आपण असा विचार करतोय, म्हणजे दीक्षित सरांनी हा मुद्दा खूप छान उचलला आहे की मोठ्या लोकांना तर आपण हे करतोच आहे, पण विद्यार्थ्यांना जर आपण ह्याच वयामध्ये त्यांना आत्तापासूनच जर योग्य जीवनशैली दिली तर पुढे जाऊन त्यांना स्थूलत्व किंवा मधुमेहासारखे हे इतर त्या स्थूलत्वामुळे येणारे जे पण काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते येणार नाहीत. तर त्याकरता आपण 13 ते 17 वयोगटाकरता विद्यार्थी जागृती अभियान शाळांमध्ये हे सुरू केलेलं आहे, शाळा कॉलेजेसमध्ये. आणि मला सांगायला आनंद वाटेल की त्याची सुरुवात देखील नाशिकपासूनच झालेली आहे. नाशिकमध्ये आपण नोव्हेंबर 19मध्ये तो उपक्रम सुरू केला आणि नाशिकमधल्या नाशिक जिल्ह्यातल्या 15पैकी 7 तालुक्यांमध्ये आपण त्यावेळेस जवळजवळ 40,000 विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवला. पण 2020 नंतर कोविड आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या आणि नंतर मग ते काम थोडं मंदावलं. पण मग मागच्या वर्षी जशा शाळा सुरू झाल्या तर आपण पुन्हा सुरू केलं आहे आणि आत्तापर्यंत 30,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण हा मेसेज पोहोचवला आहे. तर नक्कीच ती कौतुकाची गोष्ट आहे. तर असं हे अडोर ट्रस्ट आणि आपल्या या संपूर्ण अभियानाचं कामकाज चालू आहे. आता नाशिकविषयी सांगायचं जर झालं तर नोव्हेंबर 2018मध्ये डॉक्टर रत्ना आष्टेकर ज्या नाशिकच्याच आहेत त्यांनी पुढाकार घेऊन IMAच्या डॉक्टरांशी संपर्क करून IMAमध्ये आपल्याला आठवड्यातून 1 दिवस हे अभियान चालवण्यासाठीची परवानगी त्यांनी त्या ठिकाणी मिळवली. आणि मग आपण 2018मध्ये नाशिकमध्ये लोकांना ही सेवा द्यायला सुरुवात केली. आठवड्यातला 1 दिवस बुधवार आपण त्या ठिकाणी सुरू केला. आणि अजून आनंदाची गोष्ट म्हणजे नाशिकमधले 4 अगदी प्रथितयश असे डॉक्टर्स, डॉक्टर नितीन घैसास, अजित कुमटेकर, केळकर मॅडम आणि किर्लोस्कर मॅडम या चौघांनी आपल्याला त्यावेळेस आणि अजूनही ते मदत करत आहेत. तर तेव्हापासून ते आपल्याशी जोडले गेले आणि आपण IMAमध्ये ही योजना चालू केली. लॉकडाऊनमध्ये पुन्हा IMAचं सेंटरच ते कोविड टेस्टिंग सेंटर झाल्यामुळे त्यावेळेस मग पुन्हा अडचण निर्माण झाली. पण त्यावेळेस आपल्या समन्वयक ज्या वंदना जोशी आहेत यांनी त्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण आपल्या पेशंट्सला ऑनलाईन मार्गदर्शन करून, डॉक्टर्ससुद्धा ऑनलाईन फोनवरती त्यांचं काय औषधांविषयीचं जे काही असेल असं करून त्या काळात देखील आपण लोकांना ही सेवा दिली. आणि लॉकडाऊन संपल्यानंतर मग नाशिकमधलेच डॉक्टर नूलकर म्हणून जे आहेत ज्यांना या अभियानाचा, या जीवनशैलीचा लाभ झाला होता, तर ते सरांच्या मागे लागले होते की मला काहीतरी मदत करायची आहे याला. तर त्यांनी कॅनडा कॉर्नरवर त्यांचा जो फ्लॅट होता
तो आपल्याला 1 वर्षाकरता मोफत वापरायला दिला आणि मग त्या ठिकाणी आपण 1 वर्षभर सोमवार ते शनिवार जवळजवळ 1.5 वर्ष आपण तो फ्लॅट ठिकाणी हे सेंटर चालवलं आणि तिथे पण आपण सोमवार ते शनिवार रोज ही सेवा त्या ठिकाणी देत होतो आणि त्यानंतर आपण मग आता या नवीन केंद्रामध्ये आता आपण स्थलांतरित झालेलो आहोत. तर नाशिकमधला आत्तापर्यंतचा आपला डाटा जर बघितला तर 600पेक्षा जास्त रजिस्टर्ड लोक आपल्याकडे आहेत की ज्यांनी ही जीवनशैली अवलंबल्यामुळे वजनं तर आता वजन कमी होण्याला आम्हाला काहीच वाटत नाही, म्हणजे ते तर साईड प्रॉडक्ट झालेलं आहे. आपण आता मधुमेह त्याची औषधं कमी होणं किंवा बंद होणं हा आपल्या याचा खूप छान परिणाम या 600पैकी अनेक लोकांना झालात. 25 लोकांच्या यशोगाथा आपल्या पूर्ण कॅम्पेनमध्ये नुसत्या नाशिकमधून आपण त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहेत. तर अशा प्रकारे नाशिकमध्ये पण हे काम जोरात चालू आहे आणि आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे आता लोकार्पण सोहळा जो आपण या ठिकाणी करतोय नवीन म्हणजे कुठल्या मॅग्नम हॉस्पिटलच्या जवळ गजानन ॲनेक्स या ठिकाणी, आता त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळेलच. तर त्या ठिकाणी आपण HbA1cचा टेस्टिंग कॅम्प आत्ता 13 ते 18 आजपर्यंत ठेवला आहे, परंतु तो आपण अजून लोकांच्या मागणीस आग्रहास्तव आपण 20 ते 25 तारखेपर्यंत 25 तारखेपर्यंत तो वाढवलेला आहे. 22 तारखेला फक्त पाडवा असल्यामुळे त्या दिवशी बंद राहील. तर तुम्ही पण तुमच्या परिचितांना ते सांगा की त्या ठिकाणी फ्री HbA1c टेस्टिंग कॅम्प आहे, तर तुम्ही तिथे जाऊन सहभाग घ्या. त्याचप्रमाणे मी सगळ्यांना विनंती करेल की आपणही या अभियानाशी जोडले जा, कारण हे अभियान म्हणजे आम्ही काही वेगळे लोक नाही आहोत, सगळे आपल्यासारखेच आहेत आणि ही चळवळ जी आहे ही लोकांची चळवळ आहे. तर तुम्ही पण यामध्ये तन मन धन या सगळ्या अर्थाने सहभागी व्हा. व्हॉलेंटिअर म्हणून या प्रशिक्षण घेऊन ॲडमिन म्हणूनही काम करू शकतात. भाषांतराचं काम आहे किंवा धन जर म्हणजे आपल्याला काही या सगळ्या याच्यासाठी खर्च पण आपले भरपूर असतात, तर तुम्ही आपल्याला ATGचं सर्टिफिकेट पण आहे आपल्या अडोर ट्रस्टला, तर तुम्ही देणगी स्वरूपातही याला मदत करू शकतात. तर अशा प्रकारे मी या ट्रस्टची आणि आपल्या नाशिक केंद्राची माहिती सांगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. एक छोटीशी क्लिप आपण आता इथे बघतोय. नमस्कार. लोकार्पण सोहळ्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ही आहे गजानन ॲनेक्स इमारत. नाशिकच्या कॉलेज रोड येथील मॅग्नम हॉस्पिटल जवळच्या पाटील लेनमध्ये स्थित आहे. इथे 5व्या मजल्यावर डॉक्टर जगन्नाथ दीक्षित जीवनशैलीचं मार्गदर्शन केंद्र आपल्या सर्वांसाठी ॲडॉर ट्रस्ट आणि CTR कंपनी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं आजपासून खुलं करण्यात येत आहे. आता आपण या लिफ्टमधून थेट या केंद्रात प्रवेश करणार आहोत. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचं विनासायास वजन घटवा आणि मधुमेह मुक्त व्हा या अभियानात प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या जगातील अनेक लोक संलग्न आहेत. याचा फायदा नाशिककरांना आणि जवळपासच्या गावांना व्हावा आणि नाशिक काय तर जे इथे येतील, उपचार घेतील, मार्गदर्शन घेतील ते सर्व रुग्ण मधुमेहमुक्त होतील या उदात्त हेतूनं हे केंद्र आजपासून सर्वांसाठी खुलं करण्यात येणार आहे. आणि ह्या कार्याचा अर्थातच डिजिटल ओपनिंग CTR कंपनीचे उपाध्यक्ष माननीय श्री अनिल कुमारजी आणि माननीय डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी या केंद्राचं डिजिटल ओपनिंग करून हा लोकार्पण सोहळा संपन्न करावा. जोरदार टाळ्यांनी आपण यात सहभागी होऊया. दोनदा जेवा आणि वजनासह मधुमेह नियंत्रित ठेवा या जीवनशैलीचे आद्य प्रवर्तक माननीय डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं प्रामुख्याने स्मरण करणं आवश्यक आहे, कारण ते आपलं प्रेरणास्थान आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत प्राध्यापक या निरोगी जीवनशैलीचे पुरस्कर्ते संशोधक डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी इथे काही फ्लोचार्ट्स लावलेले आहेत. ही आहे या केंद्राची रिसेप्शन रूम. पेशंटला नोंदणी करण्यासाठी इतर माहिती मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.
सोबत वेटिंग रूम आणि एक लॉबीसुद्धा सज्ज करण्यात आली आहे. आता आपण प्रोसिजर रूममध्ये प्रवेश करणार आहोत की जिथे पेशंटचं वजन, माप, ब्लड प्रेशर, काही अनुषंगिक गोष्टी इथे नोंदवल्या जाणार आहेत. हा आहे समुपदेशन कक्ष, अर्थातच काउन्सिलिंग रूम. या वास्तूमधील सगळ्यात महत्त्वाचा कक्ष, पेशंटशी संवाद साधण्याचं स्थळ. इथे पेशंट्सना काउन्सिलर मार्गदर्शन करतील, सूचना देखील दाखवतील. ज्या ठिकाणी पेशंट्सना तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळणार आहे ती ही आहे डॉक्टर्स रूम. सगळ्या सुविधांसह अद्ययावत करण्यात आली आहे. उत्तरार्धात ज्या पेशंट्सना फॉलोअपसाठी यायचं असेल पण प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता नसेल अशांसाठी ॲडॉर ट्रस्टचे वरिष्ठ काउन्सिलर आहारविषयक आणि इतर मार्गदर्शन करतील. अशा या केंद्राचा लोकार्पण सोहळा इथे आज संपन्न होत आहे. ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे. आजपासून जास्तीत जास्त नागरिक या मोफत मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेतील आणि विनासायास वजन घटवून मधुमेह नियंत्रित करतील. हा संकल्प आपण इथे दृढ करूया आणि मधुमेहमुक्त स्वस्थ जीवन जगूया. मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते आणि हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे आणि हे केंद्र आपल्या सगळ्यांसाठी खुलं झालं आहे, याचं उद्घाटन झालं आहे असं आनंदाने जाहीर करते. खूप मगाशीच म्हटलं की खूप चांगले काही योग असतात, त्यातला हा आज योग. ज्या कंपनीच्या सहाय्याने आपण आज हे केंद्र उभारू शकलो त्या कंपनीचे व्हाईस चेअरमन माननीय श्री अनिल कुमारजी आज आपल्याला उद्घाटक म्हणून लाभले. हा एक खूप सुवर्णयोग इथे आहे. ह्या उद्घाटकांचं मनोगत आजच्या दिवशी आपण ऐकणार आहोत, पण ते किती उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्यांचा अनुभव तंत्रक्षेत्रातला किती प्रदीर्घ आहे, गाढा आहे, हे थोडंसं आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांच्याविषयी थोडंसं सांगते. माननीय श्री अनिल कुमारजी सध्याचे CTR कंपनीचे व्हाईस चेअरमन. BSc लंडनमधून केलं. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरमध्ये फर्स्ट क्लास मिळवला आणि त्याचप्रमाणे MBAची पदवी देखील हबॉट बिझनेस स्कूलमधून प्राप्त केली. UK आणि USA इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्समध्ये ते मेंबर म्हणून अनेकदा निवडून आलेले आहेत. 7 समुद्रापलीकडे नामांकित ऑर्गनायझेशन्समध्ये त्यांनी काम केलं आहे. जर्मनीच्या AEG कंपनी आणि अन्य नामांकित कंपन्यांमध्ये स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. UKमध्ये GEC, ईस्टर्न एअरलाइन्स USAमध्ये आणि आता सध्या CTR कंपनीमध्ये अगदी डेव्हलपमेंट मॅनेजरपासून व्हाईस प्रेसिडेंटपर्यंत अनेक उच्च पदं त्यांनी विभूषिली आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांशी ते निगडित आहेत. महाराष्ट्रातील अनेक गावं त्यांनी दत्तक घेतली आहेत आणि इंडियन रेल्वे मिशन 2020 याच्यासाठी सुद्धा त्यांचा खूप जवळचा संबंध या अभियानाशी आलेला आहे. CTRच्या कर्मचाऱ्यांसाठी हा एक खूप स्तुत्य उपक्रम आहे. CTRच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी नाशिकच्या मुकणे येथे एक ट्रेनिंग सेंटर विकसित करण्याचं दृष्टिक्षेपात ठेवलेलं आहे. अशा तांत्रिक क्षेत्रांमध्ये आणि विविध पातळीवरती अगदी उच्च पदं भूषवलेली असतानासुद्धा त्यांचं जनरेटिंग मोर 2 मिलियन युनिट्स ऑफ ग्रीन एनर्जी, म्हणजे सध्या ग्रीन एनर्जीचा संचय करणं खूप महत्त्वाची बाब आहे, त्यामध्ये त्यांनी खूप यश प्राप्त केलेलं आहे. आणि अनेक ट्रान्सफॉर्मरचे स्फोट होण्याचं जे प्रमाण आहे ते त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे कमी झालेलं आहे. यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत. आणि जवळजवळ 5,000 कुटुंबांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे. अशा या उच्च विद्याविभूषित पाहुण्यांचं, उद्घाटकांचं मनोगत आपण आता ऐकूया. माननीय अनिल कुमारजी सरांना मी रिक्वेस्ट करते की आपण 2 शब्द बोलावत. So first of all, I must thank the trustees of ADOR to
invite me to this function. I think the work being done by Dr. Dikshit is exemplary work. There's no other word to be used. Exemplary means without comparison. When I met him, I was actually taken aback from his simplicity, both of the person and of the scheme, the medication. And therefore I decided that this is worthy of contribution by CTR. Because each year we do contribute in a variety of ways. I started with contributing to converting rural villages with no income to villages which are self-sustaining. I've made 5 such villages. I also thereafter went in for looking after the elderly, old people, by giving them hot water to have a bath, especially in the cold climate, and a lot of other such work. But then in the end I thought I must now turn my tables and perhaps help Dr. Dikshit spread the word. So we decided to start at Nasik, and I hope this journey will continue at other locations also. I would like to call on stage a gentleman that's sitting here who knows me better than myself, and he'll explain to you in Marathi all the things that I have done in my life, from a social contribution to society. Male Sahib, yeah. नमस्कार. विकास का साथी CTR, जिथे नवा विचार तिथे CTR, जिथे गरीब बेकार तिथे CTR, अशी CTR कंपनीची व्याख्या आहे. आणि आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं निमित्ताने मी CTRची जी वेगळी बाजू आहे ती आपल्यासमोर मांडणार आहे. ज्यांनी मधुमेहाचं निर्मूलनासाठी भारतभर अभियान राबवलं असे सर्वांचे आदरणीय डॉक्टर दीक्षित सर, आणि या कार्यक्रमाला ज्यांच्या माध्यमातून एक वेगळी साथ लाभणारे असे CTRचे सर्व प्रसन्न व्यक्तिमत्व आदरणीय अनिल कुमार साहेब, सन्माननीय व्यासपीठ, आणि ज्यांनी हा कार्यक्रम घेऊन जे आज मुक्त आहेत असे सर्व जे लाभ घेत आहेत ते सर्व लाभार्थी मित्र बंधू आणि भगिनींनो, हे फार मोठं अभियान आहे. ज्यावेळी मी डॉक्टर साहेब आपले 4-5 कार्यक्रम मी स्वतः पाहिलेत. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा नाशिकमध्ये आला होता तर कालिदास नाट्य मंदिर हे पूर्णपणे भरून तेवढीच लोक ही बाहेर होती, आणि आज ग्राउंडवर फिरत असताना देखील किंवा कुठे एखाद्या राऊंड मारत असताना देखील 10 लोकांपैकी 8 लोकांनी आपला कार्यक्रम घेतलेला आहे असं मी स्वतः अनुभवलेलं आहे. असं हे वेगळं वादळ म्हणजे मधुमेहाच्या निर्मूलनासाठी आपण भारतभर निर्माण केलेलं आहे. तर खरोखर माझ्या आदिवासी सर्व गावांच्या वतीने आणि वनराईच्या वतीने आपल्याला मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमामध्ये
आता आपल्याबरोबर CTRने सहभाग घेतलेला आहे, तर निश्चित स्वरूपाने ह्या कार्यक्रमाचा लाभ CTRच्या संबंधित आमच्या ग्रामीण भागातील मंडळीसुद्धा या समुपदेशाचा निश्चितप्रमाणे याचा लाभ उठवल्याशिवाय राहणार नाही. असो, CTRच्या संदर्भात सांगायचं झालं तर CTR हा एक यशस्वी असा उद्योग आहे आणि त्या सर्व यशस्वी उद्योगाचं गमक आदरणीय अनिल कुमार साहेब आहेत. हा उद्योग यशाच्या शिखरावर पोहोचवत असताना देखील या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, अशा काही गोष्टी त्यांना खुणावत असतात. आणि म्हणून त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये बाजार वाहेगाव, ज्या गावात दारूचा बाजार होता, निराशेचा बाजार होता, दारिद्र्याचा बाजार होता, असं बाजार वाहेगाव डॉक्टर मोहन धारिया यांच्या विनंतीला मान घेऊन त्या गावाची जेव्हा जबाबदारी घेतली, 5 वर्षामध्ये ते गाव भाजीपाल्याच्या बाजाराचं गाव, धान्याच्या बाजाराचं गाव, असं एक विकासाचं आगळं वेगळं गाव त्या जालना जिल्ह्यात या CTRच्या माध्यमातून उभं राहिलं. खचलेल्या, पिसलेल्या, दुखलेल्या अशा माणसांना CTRच्या माध्यमातून साहेबांनी उभं केलं आणि त्या गावाला महाराष्ट्र शासनाने जे काम ग्रामपंचायत करू शकत नाही, जे काम सरकार करू शकत नाही, असं काम CTRच्या माध्यमातून वनराई संस्थेने ते गाव उभं केलं आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा 1 नंबरचा पुरस्कार माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी 1 लाख रुपयाचा धनादेश आणि सन्मानपत्र देऊन केला. तेवढ्यावरच ते न थांबता नाशिक जिल्ह्यामध्ये मुळेगाव नावाच्या गावाची जबाबदारी साहेबांनी घेतली आणि ज्या मुळेगावला गेल्या 7 वर्षापूर्वी ज्या गावाला पाण्याचं दुर्भिक्ष होतं, तिथेही सेम परिस्थिती, एक दारूचाच बाजार त्या गावामध्ये होता, निराशेचं सर्व वातावरण होतं. गाव आदिवासी, 70% लोक त्या गावातले आदिवासी. त्या गावाची जबाबदारीसुद्धा CTR कंपनीने घेतली आणि त्या गावामध्ये 5 सिमेंट प्लग बंधारे, स्वच्छता अभियानमध्ये 200 टॉयलेट चांगल्या परिस्थितीमध्ये प्रत्येक लाभार्थ्याला बांधून दिलेत. 3 शाळांची, जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती केली. त्या गावातील पिकाचं उत्पादन वाढावं म्हणून दरवर्षी 100 ते 125 आदिवासींना 1 एकरचं बियाणं मोफत दिलं. 4 महिला बचत गट त्या ठिकाणी तयार केलेत. 3 शासनाचे जे गळीत बंधारे होते ते बंधारे दुरुस्त केलेत आणि हा म्हणतात 3 वर्षामध्ये ते गाव, पाण्याचं दुर्भिक्ष असलेलं गाव, एक पाणीदार गाव तयार झालं. त्या गावामध्ये आज 150 ते 200 आदिवासी लोक टमॅटोची शेती करतात. त्या गावाची मी एक थोडक्यात माहिती आपल्याला सांगतो. आणि ज्या गावातील आदिवासीला बागायत कधी माहिती नव्हती, त्या ठिकाणी दरवर्षी 15 ते 25 वनराई बंधारे बांधून एकदा अनिल कुमार साहेबांनी त्या गावाला व्हिजिट केली आणि एक बंद पडलेला पंप त्या ठिकाणी होता, बोरवेल. त्यांनी पाहिलं, त्यांच्या नजरेतून अशा काही गोष्टी सुटत नसतात. त्यांनी पाहिलं, लोकांनी सांगितलं गेल्या 5 वर्ष याला पाणीच नाही. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी JCB पाठवला. 15 दिवस त्या JCBने साऱ्या डोंगरावर ट्रेंचेस मारले, त्याच्या आजूबाजूला ट्रेंचेस मारले. तो 2 नाल्याच्या मिलनावर तो होता. त्या नाल्यावर 2 बंधारे केलेत आणि सांगायला तुम्हाला सांगतो, मृत झालेला तो पंप आज चालू आहे. असा जादुई कार्यक्रम CTR प्रसिद्धी परांमुख, एक सिद्धीचा कार्यक्रम त्यांचा आहे. 7 समुद्र परिकार जे व्यक्तिमत्व फिरत असतं, जात असतं, निरनिराळ्या देशांचा विकास पाहत असतो. या देशामध्येही असं काहीतरी झालं पाहिजे म्हणून ते या ठिकाणी येत असतात आणि हे सर्व उद्योगाला यशस्वी
यशाच्या शिखरावर पोचवत असताना देखील माझ्या खचलेल्या पिसलेल्या बांधवांसाठी मी काही केलं पाहिजे. आणि जेव्हा त्या गावामध्ये येतात, गावात आल्यानंतर माझ्या गरीब आदिवासीच्या झोपडीतलं पाणी ते कसं आहे काय न विचारताना ते पितात, तिथला बिना दुधाचा चहा घेतात आणि सांगतात आम्हाला की हा आशीर्वाद मला एवढा आहे, मला काही होणार नाही. एवढा प्रचंड आत्मविश्वास त्यांना आहे. आणि म्हणून मुळेगाव स्वयंपूर्ण केल्यानंतर मुळेगावला टमाटरचं उत्पन्न लोक घ्यायला लागले. आता आपण एक लाल वादळ आग्रा रोडच्या दिशेने जात आहे. तर आमच्याही गावात लोकांनी टमाटर घेतला. पहिल्या वर्षी चांगला भाव मिळाला, दुसऱ्या वर्षी भाव पडलेत. त्यावेळेस कंपनीने तो टमाटर मार्केटमध्ये 200 रुपये असताना 300 रुपयाने खरेदी केला. त्याचा सॉस एका गृहोद्योगाकडून करून घेतला, त्याला CTRचं लेबल लावलं आणि ती बाटली मार्केटमध्ये 300 रुपयाला मिळते, ती फक्त 85 रुपयाला दिली. औरंगाबादच्या औरंगाबादला एक त्यांनी बाजार बोलवला. 500 बॉटल आम्ही घेऊन घेतलो. अर्धा तासात आमचं सर्व बॉटल्स त्या ठिकाणी विक्री झाल्यात. आमच्या गावात धान्य बँक त्या ठिकाणी केलीत. आमच्या गावात अशा पद्धतीने आता ते मार्केटिंगच्या संदर्भामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य, आपण पीक काढतो पण याला मार्केट मिळेल का, असाही एक छोटासा प्रयोग त्या मुळेगावमध्ये त्यांनी केला. त्याही मुळेगावला महाराष्ट्र शासनाचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 1 लाखाचा धनादेश आणि दुसऱ्या नंबरचं बक्षीस त्या मुळेगावला दिलं. आणि आता तिसरं गाव कळमुस्ते, त्यांनी माझ्याशी ते नेहमी चर्चा करत असतात. एवढं मोठं व्यक्तिमत्व, पण छोट्या माणसाला देखील छोटं न समजता जेव्हा चर्चा करत असतं तर असं मोठं व्यक्तिमत्व नसतं, असा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि आता तिसरं कळमुस्ते म्हणून गाव आहे. त्यांच्या मनामध्ये नेहमी अशी कळकळ चालू असते कि अभी ऐसा गांव देखो कि जहाँ सरकार नहीं पहुँची, जहाँ विकास नहीं पहुँचा, जहाँ गरीबी के नीचे सब लोग हैं, असं गाव आम्ही पालघरच्या बाउंड्रीवरलं कळमुस्ते नावाचं गाव आहे. उमरांडे गाव, ज्या गावाला रस्ता नाही, ज्या गावाला शाळा पडलेल्या आहेत, ज्या गावामध्ये खायला धान्य नाही, असं गाव निवडलं. आणि त्या गावामध्ये देखील CTR कंपनीच्या माध्यमातून वनराईने 5 शाळा ज्या आज पडून गेल्या असतात, टाटाचे पत्रे बसून त्या शाळांची दुरुस्ती CTRच्या माध्यमातून झाली. आणि आता तिथं मुलांनी सुकणंही व तिथे अभ्यास घेत आहेत. तसेच त्याही ठिकाणी बचत गट तयार केलेत. त्याही ठिकाणी नवीन बियाणं वगैरे देऊन जवळजवळ 1000 ते 1500 रुपये, 1000 ते 1500 पोती, म्हणजे 1000 ते 1500 क्विंटल त्याही गावाचं धान्य व्हाले. हे प्रसिद्धी परान्मुख कार्यक्रम आहे. म्हणजे CTRचा जो कार्यक्रम आहे, जिथे नवीन विचार तिथे CTR, अशा पद्धतीने हे सर्व CTRचं एक वेगळं, म्हणजे जो वेगळा चेहरा, मेकचा चेहरा जो आहे, मी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि CTRला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. म्हणून जिथे नवा विचार तिथे CTR, विकास का साथी CTR असे आमचे आदिवासी लोक म्हणतात. आणि आमच्या आता 10,000 आदिवासी बांधवांनी असं ठरवलेलं आहे, आदिवासी सेवक हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जातो. तर आमचा आदिवासी सेवक पुरस्कार आदरणीय साहेबांना देऊन या एका वर्षाच्या आतमध्ये गौरव येणार आहेत. असं हे संपूर्ण CTRचं आहे. आपण नाशिक शहरामध्ये सुद्धा जिथे मॅरेथॉन असेल तिथे CTR. ज्या वेळेस आपण नाशिक शहरामध्ये एंट्री करतात तर नाशिकचा एक रस्ता आहे जो एक्सलो पॉईंटपर्यंत येतो. त्या ठिकाणी कोरोना काळामध्ये सुद्धा CTRचं टँकर महापालिकेचं नाही, मेंटेनन्स CTRनेच केलं. ती सर्व झाडं, वृक्ष वगैरे अशा पद्धतीचं CTRचं सर्व हे काम आहे. मी कमावलेला पैसा आता उद्योजक वगैरे जर म्हटले, बिझनेस जर म्हटला, बिझनेस माइंडेड माणूस जो असतो हा
सेवेमध्ये त्याचा काही संबंध नसतो. त्याने ती जी संपूर्ण संपत्ती वगैरे त्यांच्या कुटुंबाशी असते. पण अशा पद्धतीने ह्या देशाचं मी देणं लागतो म्हणून असे पाहणारे सुद्धा व्यक्तिमत्व या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे CTRच्या रूपाने. हे त्यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढेच कमी आहेत. आणि आदरणीय साहेब, आपल्या या सर्व मुवमेंटमध्ये CTRचं खूप चांगल्या पद्धतीने योगदान राहील. प्रसिद्धी परान्मुख असं सर्व हे CTRचं काम असतं. मी या ठिकाणी काही CTRचे सर्वे करणे, पण लोकांना समाजाला कळलं पाहिजे. साहेबांना प्रसिद्धी आवडत नाही, CTRला प्रसिद्धी आवडत नाही. हे सिद्धीचं वर्क आहे. जसं डॉक्टर मोहन दारियांनी वनराई ही संस्था स्थापन केलेली आहे. आज जवळजवळ 150 गावांमध्ये वनराईचं काम चालू आहे. आणि काम करत असताना देखील, विकास करताना शेवटी याला पैशाशिवाय या साऱ्या गोष्टी होत नसतात. CTR वनराईच्या मागे उभी राहिली म्हणून ही 5-7 गावं नावारूपाला आली, स्वयंपूर्ण झाली. अशा पद्धतीने हे सर्व काम आहे. आणि आदरणीय दीक्षित सरांचं काम फारच प्रचंड असं मोठं आहे, प्रचंड मोठा संदेश आहे. मी माझ्या आदिवासींच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमचं आपल्याला धन्यवाद देतो. आणि माझं थोडंसं लांबलेली थोडीशी माहिती मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय CTR. महाले साहेबांसाठी जोरदार टाळ्या देऊया आणि दीक्षित सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. अतिशय सुंदर विचार त्यांनी इथे मांडले. प्रसिद्धी परांमुख असलेलं हे कार्य CTR कंपनीचं आपल्यासमोर त्यांनी मांडलं. जिथे नवा विचार तिथे CTR. आणि आपल्यासोबत म्हणजेच ॲडॉर ट्रस्टसोबत कायम सोबत राहण्याचं आश्वासन, भरभक्कम आश्वासन त्यांनी आपल्याला इथे दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा माननीय श्री अनिल कुमारजी आणि CTR कंपनीचे धन्यवाद मानते. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देऊ आणि आपण पुढे हा प्रोग्राम नेऊ. आज आपल्यामध्ये CTR कंपनीचे काही मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत. त्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची विनंती मी आपल्या ॲडॉर ट्रस्टचे समन्वयक जे आहेत खाली बसलेले त्यांना मी विनंती करते की आज आपल्यामध्ये माननीय श्री विनोद मेनन आणि माननीय श्री देबाशिष चक्रवर्ती आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर आपल्या ॲडॉरच्या समन्वयकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा इथे सन्मान करावा. आपल्यामध्ये ते आज उपस्थित आहेत. माननीय श्री विनोदजी मेनन आणि देबाशिष चक्रवर्ती यांचा सन्मान इथे होतोय. आपण त्यांना टाळ्यांनी सन्मानित करूया. सज्जनो, हे अभियान सुरू करणं आणि ते पुढे चालवणं, ते विस्तारित करणं हे एकट्या कोणत्याही जणांचं काम नाही आहे. त्यामुळे अनेकांचे हातभार इथे लागतात. तर मोठा हातभार CTR कंपनीचा आपल्याला इथे लाभलेला आहे. नावात काय, तर नावातच सगळं काही आहे. म्हणूनच डॉक्टर जगन्नाथांचा हा रथ ओढण्यासाठी हजारो हात लागत आहेत. आणि त्या हजारो हात विविध क्षेत्रातले आहेत. ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. समाजातल्या अनेक पातळीवरचे लोक मदतही करत असतात. सगळ्यांची दखल घेणं या इथे जरी शक्य नसलं तरी प्रातिनिधिक स्वरूपात काही मान्यवरांची दखल आपण इथे घेणार आहोत. आणि त्या मान्यवरांमध्ये मी प्रथमतः आमंत्रित करते, त्यांचा सत्कार आपल्याला इथे करायचा आहे. डॉक्टर अजित कुमठेकर यांना मी इथे व्यासपीठावरती आमंत्रित करते. नाशिकमधील तज्ज्ञ मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अजित कुमठेकर, त्यांचा सन्मान माननीय श्री अनिल कुमारजी यांनी करावा अशी विनंती आहे. आपलं ॲडॉरचं एक सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ. आणि कुमठेकर सरांना मी त्यांचं मनोगत थोडक्यात व्यक्त करण्याची विनंतीही करते. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित जागरूक मधुमेहींनो, श्री अनिल कुमार यांची माफी मागून मी मराठीत बोलणार आहे, चालेल ना? 4 दिवसापूर्वी मला आष्टेकर मॅडमचा फोन आला की असा हा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे.
आणि त्यासाठी तुम्ही उपस्थित राहा असं सांगितलं. मी खूप खुश झालो. 2 दिवसापूर्वी फोन आला की त्यात तुमचा सत्कार पण करायचा आहे. मी अधिकच खुश झालो. आणि 1 दिवसापूर्वी फोन आला की डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्याबरोबर तुम्हाला नाश्ता करायचा आहे. मग माझ्या पोटात गोळा उभं किंवा काय असेल बुवा, पातळ ताक, टोमॅटो सूप आणि 45 मिनटं खायचं. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. दीक्षितांनी आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला आटोपशीर आणि व्यवस्थित नाश्ता मिळाला. तर सांगायचा मुद्दा असा की मधुमेहाचा आणि माझा संबंध 1983 पासून आहे, 83 सालापासून. 83 ते 94पर्यंत मी जनरल फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करत होतो आणि तेव्हा मधुमेह हा प्रॅक्टिसचा एक छोटासा भाग होता. आणि 94मध्ये माझ्या लक्षात आलं की भारतातील मधुमेहांची संख्या खूप वाढणार आहे, म्हणून मी पूर्णतः मधुमेह सल्लागार म्हणून काम करायला लागलो. 94 ते 96 एका छोट्याशा दवाखान्यात माझं काम चालू असेल आणि 96 नंतर एका रावसाहेब थोरातच्या समोरच्याच एका बिल्डिंगमध्ये मी प्रशस्त जागेत सल्ला केंद्र चालू केलं. 2018पर्यंत पारंपरिक पद्धतीने मधुमेह नियंत्रण मी करत होतो आणि 2018मध्ये नोव्हेंबरमध्ये दीक्षितांच्या अभियानाशी माझा संपर्क आला आणि त्यानंतर मधुमेहाकडे पाहण्याची दृष्टी माझी बदलली. 83 ते 2018 या कालावधीत आमच्या मधुमेह उपचारामध्ये खूप बदल झाले होते. म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा फक्त 2 औषधं होती आणि 2018 नंतर जवळजवळ 8 प्रकारची औषधं आम्हाला मधुमेहासाठी वापरायला मिळत होती. आणि तुमच्यासाठी सुद्धा विविध पर्याय तुम्ही ट्राय केले असतील. कोणी द्विपाठींकडे गेले असतील, कोणी ऋतुजाकडे गेला असाल, कोणी कुठल्या तरी बागेत फेरफटका मारून आला असेल. त्यापेक्षा हे अभियान जे आहे डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचं हे थोडंसं वेगळं आहे. मुळात ते पूर्णतः मोफत आहे आणि अवलंब करायला सोपं आहे आणि थोडंसं फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे. इतर अभियानांपेक्षा हे खूप कडक शिस्तीचं नाही आहे, त्याच्यामुळे लोकांना ते पाळायला खूप सोयीचं जातं. मध्यंतरी म्हणजे 2018 पासून हे अभियान सुरू झालं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे IIMAच्या कार्यालयात मध्ये आम्ही आठवड्यातून 1 दिवस मार्गदर्शन करत असू. परंतु कोविड कालावधीमध्ये याला थोडासा ब्रेक मिळाला, तो घ्यावाच लागला. पण त्या कालावधीचा वापर या आडोर ट्रस्टच्या लोकांनी काय केलं की त्यांनी रिसर्च पेपर तयार केला आणि त्याच्यामध्ये असं सिद्ध केलं की जे लोक ह्या प्रकारचं आहार नियंत्रण करतात आणि ही जीवनशैली फॉलो करतात त्यांच्यामध्ये A1Cचं प्रमाण 1% घटलेलं आहे ॲज अपोज टू जे पारंपरिक उपचार पद्धती पाळतात. आणि हे माझ्या मते एक फार मोठं अचिव्हमेंट आहे. आणि बंद पडलेलं केंद्र जसं आपण म्हणतो पुनश्च हरिओम, तसं हे आता परत सुरू होतं आहे गजानन ॲनेक्समध्ये. आणि जसं आपण टी व्हीचं नवीन मॉडेल घेतो, फोनचं नवीन मॉडेल घेतो, हे नवीन मॉडेल आहे. याच्यामध्ये सगळं डिजिटलाइज आहे, सगळं कॉम्प्युटराइज्ड आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरणं वगैरे सगळं हे लॅपटॉपवर होणार आहे आणि एकमेकांशी आम्ही शेअर करू शकू. आणि त्याच्यामध्ये A1C टेस्ट ही आता मोफत केली जाणार आहे असं अष्टेकर मॅडमने आत्ताच जाहीर केलेलं आहे. या ट्रस्टच्या लोकांसाठी मला काही 2-4 सूचना करायच्या त्या करू. की A1C म्हणजेच मधुमेह नियंत्रण हे असं नाही आहे. त्याच्याबरोबर तुम्ही CGMS म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम, ज्या लोकांमध्ये खूप शुगर कमी जास्त होत असते त्यांच्यामध्ये त्याच्याबद्दल लोकांना सांगितलं पाहिजे. नंतर नवीन ग्लुकोमीटर्स आता आलेली आहेत ज्याच्यामध्ये तुमची शुगर नॉर्मल आहे का लो आहे का हाय आहे असे इंडिकेटर्स देणारे आणि वॉर्निंग देणारे ग्लुकोमीटर्स निघालेले आहेत. ते पण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. काउन्सिलिंग सेंटरमध्ये ह्याचा पण उपयोग केला पाहिजे. आहार हा तर या अभियानाचा मुख्य पाया आहे, परंतु अन्नाची निर्मिती, त्याच्यावरची प्रक्रिया आणि त्याच्यावरचं पॅकिंग म्हणजे प्रोडक्शन, प्रोसेस आणि पॅकेजिंग ह्या तिन्हीबद्दल लोकांची जनजागृती करायला पाहिजे. व्यायामाबद्दल हे लोक सांगतच असतात की असा व्यायाम करा तसा व्यायाम करा, परंतु त्याच्यामध्ये मला असं वाटतं की रेझिस्टन्स ट्रेनिंग ह्याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्यायला गेलं पाहिजे.
तंबाखू आणि मद्यपान सोडलं पाहिजे हे लोकांना जास्त ठासून समजावून सांगितलं पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये तंबाखू खाणं हे काही व्यसन आहे लोक मानतच नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक सपोर्ट या लोकांना द्यायला पाहिजे. जेव्हा एखाद्याला समजतं की आपल्याला मधुमेह झालेला आहे, साखर वाढलेली आहे, तेव्हा तो थोडासा हताश होतो. तर त्या लोकांना मी असं समजावून सांगतो की मधुमेह देवाने तुम्हाला तुमच्या शरीराकडे परत एकदा बघण्याची संधी दिलेली आहे. इतके दिवस तुम्ही दुर्लक्ष करत होतात, परंतु मधुमेह समजला, तुम्ही जास्त काळजीपूर्वक राहाल, तुमची चांगली जीवनशैली वापराल आणि तुमचे पुढचे गुंतागुंती टळतील. लक्षात ठेवा की मधुमेह नुसतं वाढलेल्या साखरेचा किंवा वाढलेल्या A1Cचा आजार नाही, तो रक्तवाहिन्यांचा आजार आहे. मधुमेहाचे जे गुंतागुंती होतात त्या रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे होतात. म्हणजे हार्ट अटॅक येणे, पॅरालिसिस होणे, मूत्रपिंड खराब होणे किंवा पायाचं गँग्रीन होणे. आणि ते टाळण्यासाठी मधुमेहाचा सर्वांगीण विचार करायला पाहिजे. आणि मला अशी खात्री आहे की ॲडॉर ट्रस्टचे लोक डॉक्टर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यातल्या काही सूचनांचा अवलंब करतील. मला इथं बोलवलं, माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतलेत, याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. आणि ॲडॉर ट्रस्ट आणि डॉक्टर दीक्षित यांचे पण आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय डॉक्टर घैसास. त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर घैसासांचा सन्मान करावा. घैसास सरांनाही विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. मी अगदी थोडक्यात काही मुद्देच मांडतो. एक म्हणजे आता आपण देशात अमृतकाल असं म्हणतो आहे ना, आझादी का अमृतकाल. तर त्या ह्याच्यात मला वाटतं एक संकल्प असाही ठेवायला हरकत नाही आहे की आपण समृद्ध होणार, गरिबी दूर होणार, त्याच्याबरोबर मधुमेह मुक्त होऊ, असाही एक आपल्याला संकल्प ठेवायला हरकत नाही आहे. आणि ती आपल्याला आत्ता त्याच्याबरोबर लागणारी इक्विपमेंट, टूल्स, मेथड्स हे उपलब्ध आहे आणि हा कार्यक्रम त्यातलाच एक आहे. ऑर्गनायझेशन्स याच्यात खूप भाग घेत आहेत. आपण व्यक्ती म्हणून आपण बराच प्रयत्न करतो, माझी तब्येत चांगली राहावी, थोडंसं शिकून घ्यावं. मग कुटुंबासाठी आपण बघतो, सोसायटी कॉलनीमध्ये बघतो, शहरामध्ये बघतो आणि कॉर्पोरेट्सही बघत आहेत. आणि अशा कार्यक्रमामध्ये कॉर्पोरेट्स इंटरेस्ट घेत आहेत, हे चांगलं आहे. आणि हा प्रिव्हेंटिव्ह आहे, हे सगळ्यात मोठं. एकदा डॅमेज झाल्यानंतर तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करायला लागतात तब्येत थोडीशी परत मिळवण्याकरता. पण डॅमेज होण्याच्या आधी आपण प्रयत्न केला तर ते सगळ्यात उत्तम. आणि या ऑर्गनायझेशनचं तेच चांगलं आहे की तिथे प्रिव्हेन्शन लेवलला असिस्ट करते, तर त्यातनं रिटर्न्स मिळतील, ते बरेच जास्त मिळतील इन टर्म्स ऑफ हेल्थ. हा एक मुद्दा होता. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये मला असं एक लक्षात आलं की प्रत्येक कंपनीने आपले खास करून सेकंड शिफ्टची लोकं असतात, त्यांच्यासाठी लवकर जेवणाची सोय करून दिली 7-8ला, तर बराचसा प्रॉब्लेम कमी होईल. कारण आपण बाकी सगळे मुद्दे बोलतो, सारखं जेवणं वगैरे, याच्याबरोबरच रात्रीचं उशिराचं जेवण केलं की तुमचं चयापचय, मेटाबॉलिझम खूप कमजोर असतो आणि डायबिटीस होण्याची प्रक्रिया जास्त क्लिष्ट होते. माझा स्वतःचा असा अनुभव आहे की बऱ्याच पेशंटना फक्त रात्री 10ला जेवून झोपणारी जे पेशंट्स असतात त्यांना सांगितलं तुम्ही 7, 7:30, 8ला जेवा आणि झोपा, तर धाड शुगर कमी होतात, इन्सुलिनची रिक्वायरमेंट कमी होते. तर हाही आपल्या खाण्याच्या वेळा आपण ज्या करतो, आपण 2 वेळा सांगतो, त्यात खाण्याची वेळही मला वाटतं थोडी जिथे जमेल, प्रॅक्टिकल असेल तिथे. आणि कंपनीजही या बाबतीत थोडा पुढाकार घेऊ शकतात की नाही, आमच्या एम्प्लॉईजसाठी आम्ही संध्याकाळी 7ला 8ला जेवण उपलब्ध करतो, म्हणजे खूप उशीर होत नाही लोकांना. हा एक आहे. आणि कुठल्याही चळवळीसाठी ती वर्थवाईल आहे, त्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न होतं आहे हे दाखवण्याकरता डेटा लागतो. डेटा आता भरपूर गोळा झालेला आहे आणि मागच्या वर्षभरात जो रिसर्च झाला त्याच्यामधनं चांगलं रिझल्ट्स आलेले आहेत. आणि हा डेटा आपल्याला व्यवस्थित अजूनही चांगल्या पद्धतीने पब्लिश करता आला, वारंवार मांडता आला, तर मग या मेथडला ॲक्सेप्टन्स येईल. आणि माझी अशी अपेक्षा आहे की पुस्तकांमध्ये
हा एक पर्याय म्हणून करावा. सुरुवातीला डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरांना हा एक पर्याय द्यावा की तुम्ही लगेचच गोळ्या सुरू करायच्या आधी 2 मील्स अ डे किंवा इतरांना काही थोडेसे वेगळे पर्यायी काही सुचवता येतील का. इथपर्यंत आपल्याकडे डेटा त्याचा इंडिव्हिज्युअल आपण ॲनेक्डोटल जे म्हणतो तसा डेटा भरपूर झालेला आहे. आत्ता आपण 400 आणि 200 असे पेशंट्स बघितले. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की 7 महिन्यांमध्ये HbA1c 1% कमी येतं फक्त डाएटच्या आणि एक्सरसाइजच्या ह्याच्यामुळे, आणि गोळ्यांचं प्रमाण 1-2 युनिटपर्यंत कमी होतं. तर हा डेटा अजून मोठ्या प्रमाणात अजून दीर्घ कालावधी करता हा आपण परत दाखवू शकलो तर मला वाटतं या प्रोग्रॅमची बद्दल ॲक्सेप्टेबिलिटी जी आहे ती भरपूर वाढेल आणि ते मेनस्ट्रीम मेडिसिनमध्ये यायला मदत होईल. अजूनही मेनस्ट्रीम मेडिसिनमधनं रेझिस्टन्स बराच आहे याला, पण मला वाटतं जसा आपण डेटा आणि रिसर्च पब्लिश करत जाऊ तसा ॲक्सेप्टेबिलिटी वाढत जाईल. तर एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. घैसास सरांना मी धन्यवाद देते. आणि आपण खूप उत्सुकतेने ज्यांच्या मार्गदर्शनाने विचार ऐकण्याची वाट बघत आहात तिकडे आपण लवकरच वळणार आहोत. पण काही औपचारिकता आपल्याला इथे औपचारिकता पार पाडाव्या लागतात. जे मगाशी मी म्हटलं की अनेकांनी आपल्याला या आढावा ट्रस्टला आणि या अभियानाला मदत केली आहे त्यांचं हे प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथे जे सत्कार करतो आहोत. त्यानंतर आपण पुढचे सत्कारार्थी आहोत त्यांना मी इथे आमंत्रित करते. त्यांचं मी नाव घेते आणि जर हे लोक उपस्थित नसतील, त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी इथे येऊन हे घेतलं त्यांचा सत्कार तरी चालणार आहे. आपल्याला या करोना कालावधीमध्ये हे सेंटर सुरू ठेवण्यासाठी जे महत्त्वाची मदत जी झाली त्या अनेक लोकांकडनं झाली. त्यात IMA सेंटरचाही खूप मोठा वाटा आहे. हे सेंटर जसं सुरू झालं तसं अनेक हस्तींचं मार्गदर्शन मिळायला झालं आणि यांची मदतसुद्धा आपल्याला खूप झालेली आहे. पहिल्यांदा मी आमंत्रित करते डॉक्टर आवेश पलोड यांना आणि आढावा ट्रस्टचे पदाधिकारी माननीय नावगे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. डॉक्टर आवेश पलोड. आपण काम तर काही करू शकत नाही यांच्या इतकं, कारण हे लोक इतकी सेवा करतायत तर यांना निदान प्रोत्साहन देणं हाच आपला एक मोटिव्ह आहे. डॉक्टर आवेश पलोड. यानंतर डॉक्टर प्रशांत देवरे यांना मी आमंत्रित करते. डॉक्टर प्रशांत देवरे. डॉक्टर राजश्री पाटील. पुढचं नाव आहे डॉक्टर राजेश वाळवेकर. यांनी तयार राहायचं आहे जर उपस्थित असतील तर. डॉक्टर राजश्री पाटील. डॉक्टर राजेश वाळवेकर. सौ सुहासिनी भालेराव. सौ सुहासिनी भालेराव. आढावा ट्रस्टच्या कोऑर्डिनेटर आहेत. जोरदार टाळ्या आपण देऊ. मग मी सांगते तुम्हाला यांचाही सन्मान मान्यवरांनी करावा अशी विनंती आहे. फार्मसीमध्ये PhD केलेल्या माननीय सुहासिनी मॅडम आणि अनेक मसुद्यांचं भाषांतर त्या आजमध्ये अविरत त्यांचं हे काम सुरू आहे आणि अहवाल आणि अनेक जे बायोडेटा आपल्याला येतात त्यांचं भाषांतर करून त्या लगेचच्या लगेच या समूहाला उपलब्ध करून देतात. हे मोठं काम त्यांचं अविरतपणे चालू आहे. यानंतर विजय दिनानी सत्कारार्थी आपल्यामध्ये उपस्थित असतील तर त्यांनी यावं. विजय दिनानी. यानंतर महानगरपालिका नाशिकचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर नागरगोजे सर यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागरगोजे यांचा सन्मान मान्यवरांनी करावा ही विनंती आहे. यानंतर शुभांगी नूलकर जर आपल्यामध्ये उपस्थित असतील. शुभांगी नूलकर.
मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते आणि ॲडॉरच्या ज्या समन्वयक आपल्यामध्ये खाली उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करते की मी जशी जशी नावं घेईल आणि त्यातले जे जे सत्कारार्थी उपस्थित असतील त्यांनी जागेवर उभं राहावं. मग तुम्हाला हा सन्मान आम्ही म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपात इथे आपण काही जणांचा केला आहे. सगळ्यांचं करणं शक्य होत नाही वेळेअभावी. कृपया हा स्वीकृत करावा ही विनंती आहे. डॉक्टर नितीन चितळीकर. तत्पूर्वी मी विनंती करते की AK लॅबच्या संचालिका माननीय गंधे इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि मान्यवरांनी त्यांचा सन्मान करावा. गेले जो 3-4 दिवस आपला फ्री HbA1c कॅम्प चेकिंग होत आहे त्यामध्ये AK लॅबचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी आपल्याला खूप छान सेवा दिलेली आहे आणि ही सेवा अशीच पुन्हा 25 तारखेपर्यंत पाडवाची सुट्टी वगळून सुरू राहणार आहे. पुन्हा मी आपल्या पूर्वीच्या कार्यक्रमाकडे वळते आणि डॉक्टर नितीन चितळीकर यांना सन्मान द्यावा. नसेल तर त्यांचा सन्मान पोहोच करण्याची व्यवस्था करावी. डॉक्टर विशाल गुंजाळ, डॉक्टर हेमंत सोनानीस, डॉक्टर विशाल पवार. मला वाटतं काहींशी संपर्क झालेला आहे आणि काहींशी संपर्क न होऊनही काही अपरिहार्य कारणामुळे ते लोक इथे आलेले आहेत. पण ह्या लोकांनी अनेक स्वरूपामध्ये आपल्या ॲडॉर ट्रस्टला मदत केली आहे आणि त्यांचं हे ऋण आमच्यावर आहेच. म्हणून मी त्यांची एक नाममात्र दखल म्हणून मी त्यांची नावं इथे एक 5 मिनिटात वाचून दाखवते. आपल्यातलेच सगळे आहोत, बघा आपणही याच्यात येऊ शकतो का याचाही विचार आपण करूया. रतनलूत प्रावश्य अकॅडमी, टेंभुर्णे सर, एम्पायर स्पाइसेस अँड फूड्स लिमिटेड, संध्या वैद्य. जे कोणी आले असतील त्यांनी तिथे उभं राहा. संध्या वैद्य, प्रिटपाल सिंग बेदी, टेंभुर्णीकर. माननीय श्री व सौ टेंभुर्णीकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ॲडोरचे समन्वयक त्यांचा सत्कार करतायत. प्रिटपाल सिंग बिर्दी, तृप्ती केटरर्स, वैद्य विद्या अविनाश गंधे आमचे सत्कारार्थी सत्कार घेत आहेत, समन्वयक सत्कार करतायत. आपल्यामध्ये मराठा विद्याप्रसारक मंडळाचे सरचिटणीस आणि नाशिक बार असोसिएशनचे सलग 3ऱ्यांदा झालेले अध्यक्ष माननीय नितीनजी ठाकरे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं आणि मान्यवरांनी त्यांना सन्मानित करावं. ही पण मान्यवरांना विनंती आहे. माननीय श्री नितीनजी ठाकरे, मराठा विद्याप्रसारक मंडळाचे सरचिटणीस, यांची अत्यंत मोलाची उपस्थिती आपल्याला या कार्यक्रमाला लाभली त्याबद्दल त्यांचं ऋण व्यक्त करते. मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. विद्या आणि अविनाश गंधे, रमणीक कालरा, शेटे फॅमिली, अनिरुद्ध अथानी, डॉक्टर प्रकाश देशमुख अथणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान समन्वयकांनी करावा. डॉक्टर प्रकाश देशमुख, दीपाली कुलकर्णींच्या वतीने त्यांचे पती सन्मान स्वीकारत आहेत. त्यांना विनंती आहे आणि समन्वयकांनी त्यांना सन्मानित करावं. माधुरी कांगणे, पूर्णिमा चौगुले, संगीता निकम, यशवंत शिंदे, मिलिंद जहागीरदार, रत्नपारखी फॅमिली, यशवंत शिंदे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी सन्मान स्वीकारावा. यशवंत शिंदे, सागर शेलार, डॉक्टर राजेंद्र कलार, सागर शेलार आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
समन्वयकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. हे सगळं सुरूच आहे, पण मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एकदा आठवण करते आहे की आपला HbA1cचा कॅम्प आपल्या या केंद्रामध्ये असाच सुरू राहणार आहे. 13 ते 18 हा कॅम्प पहिल्यांदा सुरू होता, पण लोक आग्रहास्तव याची मुदत वाढवण्यात आली आहे आणि आता पाडव्याची सुट्टी वगळून दिनांक 25पर्यंत हा कॅम्प असाच सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि या केंद्राच्या संपर्कात राहावं. शेलार त्यांचा सत्कार स्वीकारत आहेत. यानंतर मी पुढची नावं वाचते. ज्ञानेश्वर धामणे, रमेश मिसाळ, सचिन जैन, दत्ता भालेराव, विजय भातांब्रेकर, डॉक्टर नितीन चितळकर. दत्ता भालेराव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. समन्वयकांनी त्यांचाही सन्मान करावा. आणि खरोखरच या लोकांचं खूप आपल्यावरती ऋण आहे. अनेक निमित्तांनी आणि अनेक प्रकारांनी यांनी आपल्याला मदत केली आहे. डॉक्टर मृणालिनी केळकर, डॉक्टर माधुरी किर्लोस्कर, सचिन गोडवारकर, डॉक्टर राजेंद्र भांबर, रवी कुलकर्णी, अनिल धोडपकर. भांबर सर आहेत. नमस्कार. डॉक्टर राजेंद्र भांबर यांचा सन्मान कोऑर्डिनेटरनी करावा ही त्यांना विनंती आहे. डॉक्टर राजेंद्र भांबर यांनी सत्कार स्वीकारला. यानंतर रवी कुलकर्णी, अनिल धोडपकर, सुमंत जोशी, मीरा शरद धारणे. सुमंत जोशी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनी सत्कार स्वीकारावा. समन्वयकांना विनंती आहे. आपल्यामध्ये नाशिकचे नामवंत वैद्यकीय तज्ञ डॉक्टर बडगावकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर मी समन्वयकांना विनंती करते की आपले राखीव मोमेंटोज त्या देऊन त्यांना त्यांचा सन्मान करावा. डॉक्टर बडगावकर यांचा सन्मान होतो आहे ॲडॉर ट्रस्टतर्फे. स्वाती जोशी, भारत बिलारी, डॉक्टर विजयकुमार मुंडे. स्वाती जोशी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनी कृपया सत्कार स्वीकारावा. भारत बिरारी, डॉक्टर विजयकुमार मुंडे. भारत बिरारी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मान इथे प्रदान करण्यात यावा. डॉक्टर विजयकुमार मुंडे, संभाजीराव मोरुसकर, श्री वानखेडे, दादाजी डगा खैरनार. माननीय वानखेडे यांनी सन्मान स्वीकारावा. सर्व सत्कारार्थींचं मनपूर्वक अभिनंदन आणि असेच सतत ॲडॉरच्या संपर्कात रहा. दादाजी दगा खैरनार, सुधीर पगार, राजेंद्र नाना सूर्यवंशी, सचिन कुलकर्णी, हरिभाऊ धात्रक, प्रशांत पाटील, राजश्री दीनानाथ बोधले, ज्योत्स्ना प्रमोद पुराणिक, ॲडव्होकेट जयंत जायभावे, उत्तम बाबा गांगुर्डे, ॲडव्होकेट नितीन ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित होते. मनीष ओबेराय, खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. मनीष ओबेराय, ग्रीन प्लस फार्मसी, डॉक्टर सुनील कुटे, के वाघ कॉलेजचे. श्री समर्थ सहकारी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, मुकेश गोंडकर, स्वाती विवेक कुलकर्णी, तायडे, अंकुश रहाळकर, आरती वैद्य, मायक्रो केअर टूलिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, निलेश महाजन, अभिजित वखारे आणि अजून अनेक लोक जे आहेत की ज्यांची ही संपर्क यादी इथे आहे, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आपल्या कार्यक्रमाच्या वेळेचं बंधन लक्षात घेता त्यांचं हे ऋण आम्ही सतत आमच्या सोबत हृदयामध्ये जपून ठेवू. पुढच्या या कार्यक्रमाच्याकडे आपण वाटचाल करतोय आणि आपण आता या मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. सुडौल बांधा. सुडौल बांधा कोणाला आवडत नाही. स्त्रियांना आवडतो, तसं आजकाल पुरुषांना सुद्धा आवडायला लागला आहे. हवं पुरुषसुद्धा इतके जागृत झाले आहेत, हे कॉन्शियस झाले आहेत आणि म्हणून आपण सगळेजण त्याच्यावरती लक्ष द्यायला लागलो आहे. आणि ज्यांच्या डिक्शनरीत या सुडौल बांध्यासाठी काही करणं जमत नाही, मग काहीतरी गडबड होते आणि ह्या बांध्याचं गणित बिघडायला लागतं.
पण असा हा महिला वर्ग म्हणा किंवा पुरुष वर्ग, आमच्या महिला वर्गांकडे तर काय आहे, संध्याकाळी सकाळी कधीही रिकामा वेळ मिळाला, जर नोकरी नसेल तर अगदी 7:30पासून मालिकांची आई कुठे काय करते पासून जी सुरुवात होते, मग इकडे चिप्सचं पाकिट घेतलं जातं, मग काय बघू 9 वाजता हे आल्यावरती जेवण वगैरे, असा हा कार्यक्रम सुरू होतो आणि हे सुडौल बांधा बिघडायला लागतो. पण आमच्याच या लाईफस्टाईलमध्ये ही जी आमची बेशिस्त जीवनशैली आहे, याला शिस्तीवर आणण्यासाठी आणि सुडौल बांधा निर्माण करण्यासाठी ज्यांची मदत होते, ज्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं गणित समजलं, त्यातलीच मी एक आहे. आणि त्यासाठीच आजच्या ह्या कार्यक्रमाचं आपले मार्गदर्शक माननीय दीक्षित सर यांनी आपल्या ह्या जीवनशैलीविषयी आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं ही त्यांना मी विनंती करते. सर, यापुढे तुम्ही. मला वाटतं माझ्या बोलण्याला सुरुवात करायच्या आधी आजच्या कार्यक्रमाचं जे सुरेख संचलन उमा टोणपे यांनी केलं आहे आणि करतायत, त्यांचं मला वाटतं सत्कार डॉक्टर रत्ना आष्टेकर यांनी करावा असं त्यांना मी विनंती करतो. कार्यक्रमाला उशीर झाला, म्हणजे आपण सुरू करणार होतो 11 वाजता, जवळपास 11:30 वाजले. पण मला असं वाटतं की नाशिकचा स्टँडर्ड टाईम तोच आहे. आपण 5ला म्हटलं की 5:30 होतात. तर पुढच्या वेळेला आम्ही ते लक्षात ठेवू. आणि पाहुण्यांना पण बोलवताना आम्ही त्यांना पण थोडं अर्धा तास लेटच सांगायचो, कारण आमचे पाहुणे इतके पंक्च्युअल आहेत की ते 11:45लाच आले होते. त्याच्यामुळे तेही आमच्यावर वाट बघत होते 11:30पर्यंत. आजचा कार्यक्रम हा एका अर्थाने आमचे ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. की जे स्वप्न बघितलं की जगामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह दोन्ही आजार नष्ट व्हावेत आणि सर्वसामान्य लोक जे पैसे खर्च करतात त्यांच्या आजारावर, ते पैसे कुठे चांगल्या ठिकाणी खर्च करता यावेत, आरोग्य चांगलं राहावं, तंदुरुस्त राहावं, यासाठी जे काही स्वप्न आम्ही सगळ्यांनी बघितलं, त्या स्वप्नाची परिपूर्ती होताना बघताना खूप छान वाटतं. म्हणजे मी अनिल कुमारजींचं आत्ता मानेजींनी फार चांगलं वर्णन केलं. त्यांच्याविषयी फक्त एकच तुम्हाला सांगेन की जेव्हा पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये या 2 ठिकाणी आम्हाला इन्फोसिस फाउंडेशननी CSRच्या अंतर्गत मदत केली आणि 2 मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्र चालवायला आम्हाला मदत केली. आणि तिथे उद्देश असा होता की 3 वर्षात म्हणजे आहे 1000 लोकांचा मधुमेह आपण मुक्त करावा त्यांना, असा त्याचा उद्देश होता. अनिल कुमारजींच्या टीमनी मला त्यांच्या नाशिकजवळ एक ट्रेनिंग सेंटर आहे यांनी डेव्हलप केलं आहे. तिथे त्यांचा विजन मीट होता. विजन मीटचा अर्थ तिथचे सगळे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कंपनीची पुढची रूपरेषा काय, नियोजन काय, याविषयी चर्चा करायला सगळे लोक जमले होते. तेव्हा ते सुद्धा त्यात होते आणि मला त्यांनी बोलवलं होतं व्याख्यानासाठी. आणि व्याख्यानं तर मी अनेक ठिकाणी देतो. व्याख्यानं मी असं म्हणतो की वनशेतीसारखं आहे की आपण हेलिकॉप्टरमधून बिया टाकायच्या, जिथे जमीन चांगली असेल तिथे उगवतं. अशा प्रकारे मी व्याख्यानं अनेक देतो. म्हणून मी तिथे गेलो, माझं व्याख्यान झालं आणि ते व्याख्यान संपताना मी जनरली लोकांना म्हणतो तुमच्याकडनं माझी अपेक्षा काय हे सांगत असतो. तर त्यावेळेला बोलता बोलता मी असं म्हणालं की इन्फोसिसने आम्हाला 2 ठिकाणी सेंटर दिले, नागपूर आणि पुणे, त्यांच्या CSRमधून. तर तुम्ही फक्त एक व्याख्यान घेऊन थांबू नये असं मला वाटतं, कारण तुमचं आवाका बघता, तुम्ही ज्या पद्धतीने काम करता हे बघता, आणि तुमच्या कंपन्या ज्या तुमच्या ब्रँचेस ज्या आहेत त्या नाशिकला, औरंगाबादला, पुण्याला 3 ठिकाणी आहेत आणि इतर ठिकाणी चेन्नई, त्याने मला सांगितलं देशाच्या बाहेरसुद्धा आहेत. मी म्हटलं नाशिकला माझी अशी इच्छा आहे की नाशिकला पण असं एक सेंटर सुरू व्हावं की ज्या सेंटरला तिथे हजारो लोकांचा डायबिटीस, आपण त्यांना डायबिटीस मुक्त करू, असं मी तिथे विचार बोलून दाखवला की असं केलं तर खूप चांगलं होईल. आणि ते व्याख्यान संपल्यानंतर जेव्हा आम्ही सगळे चहा पित होतो तेव्हा अनिल कुमारजी माझ्याकडे आले आणि त्याने मला विचारलं की डॉक्टर इसके लिए कितना पैसा लगेगा. आता जनरली कारण हे खर्चिक काम आहे, कारण अशा सेंटरला तुम्हाला MD मेडिसिन डॉक्टर, जागा भाड्याने घेणं म्हणजे जागेचं भाडं, तिथलं लाईट बिल, म्हणजे आठवड्यातून 1 दिवस सेंटर चालवणं ही वेगळी गोष्ट आहे. पण दररोज चालणारं सेंटर चालवण्याला खर्च येतो आणि सगळी सोंग करता आली तरी पैशाच सोंग करता येत नाही. मी जेव्हा त्यांना सांगितलं की इतके पैसे लागतात आणि मी त्यांना म्हटलं की आमची इच्छा अशी आहे की एखाद्या वर्षातून उपयोग नाही, कारण डायबिटीज रिव्हर्सल हे काय असं 6 महिन्यात घडणारी गोष्ट नाही, ही प्रोसेस आहे.
तर 3 वर्ष तरी तुम्ही आम्हाला मदत करा. तुम्ही जर करू शकलात तर हे खूप चांगलं होईल. हे आमचं संभाषण 2 मिनटात झालं असेल. 2 मिनटानंतर अनिल कुमारजी मला म्हणाले की डॉक्टर साहब हमने आपको सपोर्ट किया. म्हणजे बाकी अनेक ठिकाणी आम्ही किंवा CSRचा अर्ज केल्यानंतर मग तुमचं अमुक द्या, तुमचं तमुक द्या, तुमचे डॉक्युमेंट पाठवा, त्याच्यानंतर 4 मीटिंग होतात, त्या मीटिंग झाल्यानंतर नाही आम्ही एवढेच देऊ शकतो तेवढेच, अशा अनेक गोष्टी घडतात. असं काहीही न होता 2 मिनटामध्ये, म्हणजे याची रक्कम किती तुम्हाला सांगायला आवडेल मला, त्यांना कदाचित आवडेल मला माहीत नाही, पण दरवर्षी सुमारे 40 लाख रुपये असं त्यांनी हे कमिटमेंट दिलं. आणि हे तर झालं, म्हणजे मला वाटतं फेब्रुवारीच्या आसपास ही गोष्ट घडली. त्याच्यानंतर मग बऱ्याच वेळा असं होतं की आश्वासनं खूप लोक देतात आणि आमचं तोंड खूप पोळलेलं असल्यामुळे जनरली माझं असं असतं की कोणी काही म्हटल्यानंतर 8 दिवस आपण काही म्हणायचं नाही. म्हणजे 8 दिवसांनी त्यांनी जर पुन्हा आठवण केली तर याचा अर्थ ते खरोखर सिरियस आहेत असं. आणि मग त्यांच्या एका सहकार्याचा मला फोन आला की ते हे झालेलं आहे अमुक, तर तुम्ही असा एक मेल पाठवा. मग मेल पाठवला. मेल पाठवलं, त्यांचं उत्तर आलं की आम्ही प्रिन्सिपली ॲक्सेप्ट केलेलं आहे तुमचं प्रपोजल. मग ते किती खर्च काय वगैरे त्या बाकीच्या कुठे झाला. तर नंतर मी त्यांना असं म्हटलं की हे फेब्रुवारीत आपलं सगळं झालेलं आहे. तर जनरली कसं असतं की CSRचे पैसे हे 31 मार्चपर्यंत कमिट केलेले असतात, म्हणजे त्यांनी ठरवलं असतं कोणाला खर्च करायचा होतो, आणि दुसऱ्या नवीन संस्थेला द्यायचं तर 1 एप्रिलच्या नंतर सामान्यपणे पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये दिलं जातं. तर मी त्यांना त्यांचे वाकसवरे म्हणून जे जनरल मॅनेजर आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर, आणि अनिल कुमारजी यांना असं म्हटलं की एवढा वेळ का थांबायचं आपण, आता आपलं सगळं बोलणं झालं आहे आणि आपण नाशिकला जेवढ्या लवकर सुरू करू तेवढं आपल्याला चांगलं होईल. म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही आधी दिलं तर माझी मार्चमध्येच सुरू करायची इच्छा आहे सेंटर. मग त्याच्यावर थोडंसं त्यांनी, मला वाटतं त्यांची खलबतं झाली असतील, पण समव त्यांचा नंतर मेल आला की एक एक्सेप्शन म्हणून तुम्हाला आम्ही ॲडव्हान्स पैसे देतो आहे, आणि त्यांनी आम्हाला आधीच पैसे दिले म्हणून हे सेंटर आपलं 18 मार्चला सुरू होऊ शकलं, नाही तर कदाचित त्याला 15 एप्रिल उजाडलं असतं. म्हणजे आपण जेव्हा काहीतरी चांगलं करायला जातो तेव्हा आपल्याला मदत करायला असे चांगले लोक पाठीशी उभे राहतात, हे तुम्हाला समजावं म्हणून मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांना कदाचित हे आवडणार नाही, की त्यांना प्रसिद्धीची काही आवड नाही आहे, परंतु असं कोणी मदत करणारा माणूस आपल्याला भेटणं याचा अर्थ चांगल्या विचाराचे लोक आता एकत्र आलेत आणि आपण खूप पुढचा लांब याचा प्रवास करणार आहोत ह्याची मला खात्री आहे. आणि मी जरी 1000 म्हणत असलो तरी मला वाटतं हजारो लोकांचा डायबिटीस आपण इथे नक्की रिव्हर्ट करणार आहोत, आणि त्याची सुरुवात झालेली आहे. या सेंटरमध्ये तुम्ही तिची क्लिप बघितली की आपण काय करणार आहोत काय नाही, तर आमचे सगळे व्हॉलेंटियर्स जे आहेत या सगळ्या व्हॉलेंटियर्सचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की मला कुठेही जगाच्या पाठीवर व्याख्यानं द्यायला मी रिकामा यासाठी असतो की माझ्या मागे हे सगळे लोक काम करत असतात. हे चेहरे आपल्याला दिसत नाहीत पण सगळं काम ते करतात म्हणून मी फिरू शकतो. तर मला वाटतं की माझ्या टीमची ओळख तुम्हाला करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. तर मी स्टेजवर या सगळ्या लोकांना बोलवतो आहे. तर आता स्टेजवर रत्ना आहेच, संजय मोरे आहेत नाशिकचे, त्याच्यानंतर नंदन देशपांडे, एकेकाने मी नाव घेतलं की वर स्टेजवर या, एक असं छान ग्रुप फोटो मला वाटतं येईल असं मला वाटतं. नंदन देशपांडे, वंदना जोशी, मुकुंद बोकील, हेमा आहिरे, सगळे पटापट या, म्हणजे तुम्ही फिट आहात हे पण आम्हाला कळेल. अपर्णा गोरे, वैशाली भालेराव, दिनेश शिरसमणे, संदीप सोनवणे, नूतन डंके, आणखीन मग त्यातून कोणाचं नाव राहिलं, अनुराधा कुलकर्णी, अरुंधती कुलकर्णी, अरुणा काळे, अजून कोणी राहिलं का, सुमन जोशी. सुमन जोशी स्वतःला व्हॉलेंटियर नाही असं तुम्ही म्हणायला लागले. आमचे जे यूट्यूबवरचे सध्या व्हिडिओज तुम्ही बघता चांगले चांगले, त्याच्यामध्ये सुमनचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. जगताप, महेश जोशी हे तिकडे स्टॉल सांभाळतात, त्याच्यामध्ये ते फोटोत नेहमी अनुपस्थित असतात. आणखीन कुठे राहिले का, हां, संजय बारसे आणि महेश जोशी बाहेर आहेत त्यामुळे ते नाही आहेत, पण बाकी सगळे झाले का. या सगळ्यांचं एकदा आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करू.
मला काल लोकांनी सांगितलं आमच्या कोऑर्डिनेटर्स की त्यांना लोकांना व्याख्यान ऐकायचं आहे. मी म्हटलं आजचा दिवस काही तसं व्याख्यान करण्याचं नाही किंवा मोठं व्याख्यान देण्याचं नाही आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की जीवनशैली साधी सोपी आहे. आपण सांगितलं की दिवसात 2 वेळा जेव्हा कडक भूक लागते तेव्हा 2 जेवणांच्या मध्ये इन्शुलिन निर्माण होईल असं काही खाऊ नका, पिऊ नका. 55 मिनिटात जेवण संपवा. गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्याला चांगलं. डायबिटीज असेल तर मुळीच खाऊ नका. जेवणामध्ये कार्बोहायड्रेट कमी करा आणि प्रोटीन वाढवा असा आपला आहाराविषयी सल्ला आहे. आणि त्याच्याबरोबर व्यायाम करा. 25 मिनिटात 4.5 किलोमीटर चाला. सायकल चालवायची तर 12-15 किलोमीटर सायकल चालवा. सूर्यनमस्कार घातले तरी चालतील, पण 45 मिनिटात 45 घाला. कुठलाही व्यायाम तुम्ही करा की ज्याने तुमचा हार्ट रेट वाढेल. असं साधी सोपी जीवनशैली आहे. आणि गरोदर माता, मुलाला अंगावर पाजणाऱ्या महिला, 18 वर्षाखालची मुलं आणि टाईप 1 डायबिटीसचे लोक यांनी हे करायचं नाही असं आपण याच्यामध्ये सांगत असतो. आणि इतकी साध्या सोप्या जीवनशैलीने काय काय घडतं. 6 महिन्यामध्ये 6.5 किलो वजन कमी होतं सरासरी. मी नेहमी म्हणतो की हे मी जेव्हा व्याख्यान देतो हे नुसतं व्याख्यान माहिती देणार नाही आहे, तर हे लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. आयुष्य बदलवून टाकणारा अनुभव आहे हा. कारण लाखो लोकांनी 41 देशात आपण पोचलो आहोत. लाखो लोकांनी त्यांचं वजन कमी केलं आहे, डायबिटीज रिव्हर्ट केला आहे. तुम्हालाही करता येतो, कारण हे सायन्स आहे. हे काही कुठल्या बाबा बुवाचा अंगारा दुपारा नाही आहे की श्रद्धा असली तर विश्वात तुम्हाला गुण येणार आहे. हे सायन्स आहे, माझ्यावर विश्वास ठेवायची गरज नाही आहे. पण आपला अडचण महत्त्वाची आहे. मेंटल ब्लॉक कुठे आपला की करतानाच आपल्याला अडचण आहे की करून बघण्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम असतो. जो करून बघेल त्याला फायदा होतो. हे सगळे माझे सहकारी जे आहेत, कोणाचं वजन कमी झालं, कोणाचा डायबिटीज गेला. मी का केलं? कारण डॉक्टर जिचकरांचं ऐकून माझं वजन कमी झालं 8 किलो, पोट 2 इंच कमी झालं, म्हणून मी लोकांना सांगायला लागलो. म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय आणि एक्सपिरियन्स येण्यासाठी एक्सपेरिमेंट करावा लागतो. प्रयोग केला तर तुम्हाला अनुभव येणार. लोक प्रयोग करायलाच बिचकतात. मग ते चर्चा करत बसतात की यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी काय सांगितलं आहे. तर अशा चर्चा करून काही घडणार नाही. तुम्हाला प्रयोग करणं आवश्यक आहे. प्रयोग केला तर मी नेहमी सांगत असतो की तुमच्या 100 वर्षाच्या आयुष्यातले 3 महिने मला द्या आणि मी सांगतो ते करून बघा. तुम्हाला 4 फायदे होतील. पहिलं, तुमचं वजन कमी होईल. 6 महिन्यामध्ये 6.5 किलो सरासरी कमी होईल. किती रेंज किती आहे? 3 ते 45 किलोची रेंज आहे. आमचं हायेस्ट रेकॉर्ड 15 महिन्यामध्ये 59 किलो वेट लॉस आहे. म्हणजे 120 किलोचा माणूस जेव्हा चालायचा तेव्हा मांड्या घासायच्या, रक्त यायचं पायात, चालू शकत नव्हता. आज 10 किलोमीटर पळतो. आयुष्य बदलून गेलेलं आहे. पोट कमी होईल. सगळ्यांना काळजी पोटाचीच आहे की बाकी सगळं ठीक आहे, चेहऱ्याकडे बघितलं छान वाटतं, खाली आलं की गाडी अडते, अशी परिस्थिती झालेली आहे. 1.5 इंच पोट कमी होईल सरासरी 6 महिन्यात. रेंज किती? 1 ते 4 इंच. म्हणजे समजा तुमची साईज XXL आहे आणि दुकानामध्ये ड्रेस आणायला गेलं समजा, दुकानदार काय म्हणतो, मॅडम हे 4 ड्रेस आहेत, ह्याच्यातलं घ्या. आणि तुम्ही जर L असाल तर 200 डिझाईन असतात. आयुष्य सुंदर होऊन जातं. पोट कमी होईल, HbA1c कमी होईल. आता आपण तपासणी केली आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपण 13 ते 18 मोफत तपासणीचं शिबिर ठेवलं होतं आपल्या सेंटरला. ते अजून आपण वाढवतो आहे आणि 20 तारखेपासून 25पर्यंत गुढीपाडव्याची सुट्टी सोडून आपण ते अजून 5 दिवस करणार आहोत. माझी इच्छा आहे की कमीत कमी 1000 लोकांनी तरी आपली तपासणी करून घ्यावी. आता तो आकडा 400पर्यंत गेलेला आहे. हे 1000 काय 1500 झाले तरी हरकत नाही. तर HbA1c ही तपासणी यासाठी महत्त्वाची आहे की आपल्याला सरासरी आपली ब्लड ग्लुकोज किती आहे 3 महिन्याची ते कळतं. नॉर्मली काय होतं की आपण ब्लड शुगरच करतो. खूप लोकांना विचारलं डायबिटीज आहे का? मला नाही डायबिटीज. का? माझी शुगर नॉर्मल आहे म्हणतो. आता शुगरची अडचण अशी आहे की भारतीय मनोवृत्ती अशी आहे की आम्ही आजाराला घाबरत नाही, पण आम्ही त्या आजाराचं निदान व्हायला घाबरतो. आम्ही डायग्नोसिसला घाबरणार लोक आहोत. पण उद्या ब्लड शुगर करायला सांगितलं की आज आम्ही कमी खाणार, गोड खाणार नाही, 4 किलोमीटर पळून सुद्धा येणार गरज पडली तर. कारण आम्हाला भीती की उद्या डायबिटीज निघालं तर काय काय. पण HbA1c केलं तर तुम्ही 10-12 दिवसापूर्वी खाल्लेले लाडू पण त्यात दिसतात. लपछपी करता येत नाही, म्हणून HbA1c करणं महत्त्वाचं. आणि 5.6 पर्यंत नॉर्मल आहे. 5.7 ते 6.4 प्री डायबिटीज आहे. 6.5च्या पुढे गेलं तर डायबिटीज. तर तुम्हाला कळेल की आपल्याला डायबिटीज आहे की आपण प्री डायबिटिक आहोत का नॉन डायबिटिक आहोत, समजून घ्यायला पाहिजे. म्हणून हे तपासणी करणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरा परिणाम जो आहे तो HbA1c कमी होईल. आता डायबिटिक असेल त्याला गोळ्या चालू नाही, त्याचं HbA1c 7 आहे, 7.5 आहे. 3 महिन्यात तो 6च्या खाली जाईल. कुठली गोळी घ्यायची गरज नाही आहे. एकही पैसा खर्च न करता तुमचा डायबिटीज तुम्हाला रिव्हर्ट करता येतो. अशी अनंत उदाहरणं आहेत की ज्यांचं HbA1c 12-12, 13-13, 15-15 आहे
आमचं एक रेकॉर्ड जे आहे, सगळ्यात हायेस्ट HbA1c 16.5 HbA1c आणि 6 महिन्यामध्ये 6.3 वर आलेलं आहे. एकही औषध नाही, एकही गोळी नाही. तर HbA1c कमी होईल. तुमचं नॉर्मल आहे समजा 5.4च आहे समजा, तर ते 3 महिन्यांनी 5.1 होईल, 5.2 होईल, आणखीन चांगलं. तर परीक्षेमध्ये 70च्या जागी 80 मार्क मिळाले तर आणखीन चांगलं असतं. तसं HbA1c जेवढं कमी तेवढं चांगलं. आणि चौथी गोष्ट, फास्टिंग इन्शुलिन कमी होईल. आता फास्टिंग इन्शुलिन खूप लोकांना माहीतच नव्हतं. हे अभियान सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनाच हे लक्षात आलं की अरे हे फास्टिंग इन्शुलिन पण काहीतरी करायचं असतं. तर इन्शुलिनची लेवल जेवढी कमी तेवढं तुम्ही निरोगी. 0च्या जवळ असायला पाहिजे जर तुम्ही निरोगी असाल तर. कमीत कमी 10च्या खाली पाहिजेच पाहिजे. 10च्या वर गेलं त्याला प्री डायबिटीस म्हणतात. तर या तपासण्या आपण केल्याच नाही तर आपल्याला कळणार नाही. आता या अभियानामध्ये म्हणजे हे 4 परिणाम तुम्हाला होतात हे केलं तुम्ही तर. हे अभियान 2012 पासून चालू आहे. आम्ही काय शिकलो अभियानामध्ये? पहिली गोष्ट आम्ही शिकलो की या जगामध्ये डायबिटीस इज अंडर डायग्नोज्ड. याचं निदान होत नाही. 8.5% लोकांना डायबिटीस आहे. म्हणजे किती? 8 कोटी लोकांना डायबिटीस आहे. 4 कोटी लोकांना माहीतच नाही आपल्याला डायबिटीस आहे. कधी कळतं? दात काढायला गेले, डॉक्टर म्हणाला फिटनेससाठी शुगर करून घ्या, शुगर 450, डायबिटीस निघाला. अशा प्रकारचं ॲक्सिडेंटल डायग्नोसिस आहे. कोणाची दृष्टी कमी झाली, ऑप्थॉमॉलॉजिस्टकडे गेला, रेटाना बघितला, अरे रेटाना डिटॅचमेंट झालेली आहे, रेटानोपॅथी झालेली आहे. का? डायबिटीस, अनकंट्रोल्ड शुगर. असं ॲक्सिडेंटल डायग्नोसिस होण्याचं प्रमाण प्रचंड आहे. अनेक ठिकाणी आमचे जे शोधप्रकल्प चालू आहेत त्याच्यामध्ये असं लक्षात येतं. आता पोलिसांसाठी मी सोलापूरमध्ये गेलो होतो परवा. 1100 पोलिसांपैकी 250 लोक डायबिटिक आणि 281 प्री डायबिटिक आहेत. म्हणजे नॉर्मल लोकच जवळपास 50-50% हे प्रमाण आहे आता. म्हणून डायग्नोज करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि दुर्दैवाने असं झालेलं आहे की आम्ही वैद्यकीय व्यवसायामध्ये असा एक पॅटर्न आहे की डायग्नोसिस फुकट आणि ट्रीटमेंट विकत. म्हणून समाजाला भीती वाटते की कोणी डायग्नोसिस की बोन मॅरो डेन्सिटी एका थेंबामध्ये 25 तपासण्या असं कोणी काही जाहिरात केली की लोक घाबरतात की आता बकरे पकडायचा कार्यक्रम सुरू झाला. मग काय करायचं की तुझं B12 कमी आहे, तुला B12 ठोक, तुझं D कमी आहे, त्याला D ठोक. म्हणजे तपासण्यांचा उपचार अशा प्रकारची एक व्यवस्था निर्माण झाली आहे. म्हणून आम्हालाही त्रास होतो. या अभियानामध्ये डायग्नोसिस पण फुकट आहे, ट्रीटमेंट पण फुकट आहे, सगळं फुकट आहे. इथे कोणीही तुम्हाला कधी एकही पैसा मागणार नाही. कारण तुम्हाला आम्ही एकही पैसा मागितला नाही म्हणून आम्हाला CTR कंपनींनी 2 मिनिटात 40 लाख रुपये दिले. ही आमची क्रेडिबिलिटी आहे, ही आमची विश्वसनीयता आहे की लोक म्हणतील की नाही या अभियानामध्ये पैशाचा व्यवहार बिलकुल होत नाही, कुणी कोणाला एक पैसा मागत नाही. म्हणून तुम्ही लोकांमध्ये हा प्रचार करा की एवढ्या मोठ्या नाशिकमध्ये किती डायबिटीसचे पेशंट आहेत, रोज डायग्नोज होतात. काय त्यांची अवस्था आहे? जे कुणी डायबिटीस आहे त्याचं आयुष्य काय बघा. सुरुवात झालं डायबिटीस झाला तेव्हा मेटफॉर्मिन 500 मिलीग्रॅमने सुरू केलं, 2-3 वर्षांनी ते 1000 झालं, अजून काही दिवसांनी त्याला ग्लिबिप्रेट दिलं, त्याच्यानंतर पायग्लिटाझोन दिलं आणि इन्शुलिन सुरू झालं शेवटी. अशीच सगळ्यांची यशोगाथा आहे की नाही? म्हणजे आता डायबेटॉलॉजिस्ट सगळे हुशारच आहेत. म्हणजे मुळात डॉक्टर होणं हुशार, त्याच्यात आणखीन तुम्ही MD होणं त्याच्याहून हुशार, आणि त्याच्यात DM वगैरे झालं तर तुम्ही आभाळातूनच पडलेले आहेत. अशा बुद्धिमान लोकांनी वर्षानुवर्ष हजारो डायबिटीसला ट्रीटमेंट दिली, एकाची गोळ्या बंद नाही केल्या का कोणाच्या? एकाच्या गोळ्या कमी नाही केल्या. म्हणजे काहीतरी चुकतंय ना. हा विचार कोणी करायला हवा? हा विचार जे लोक उपचार करतात त्यांनी करायला हवा की नाही? काय चुकतंय आपलं नेमकं? तर काय चुकतंय की लाईफस्टाईल जी आम्ही सांगत आलो आजपर्यंत ती चुकते. काय तुम्हाला सांगितलं डायबिटीसच्या डॉक्टरांनी की तुम्ही सारखं खात राहा, दर 3-4 तासाला खा आणि गोळ्या घेत राहा, असं सांगितलं ना. मग हे करून जर कोणाचा फायदा होत नसेल आणि जर आम्ही गेल्या 10 वर्ष काम करून हजारो लोकांच्या सक्सेस स्टोरी छापत असू तर आमच्याकडे कोणी बघायला पाहिजे? त्यांनी बघायला पाहिजे ना की आम्ही काय करतोय, यातून फायदा होतो, तुम्ही बघायला पाहिजे आमच्याकडे. ते काय म्हणतात मला, तुम्ही रिसर्च करा, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये छापून आणा, तुम्ही ब्रिटिश मेडिकल जर्नल छापून आणा. अरे बाबा सगळीकडे तुम्हीच बसलेले आहात ना. आम्ही काही करायला गेलो तर हे चुकीचं कसं सांगायला तुम्ही तिथे बसलेले आहात. तर हे तुम्ही बघायला हवं की आम्ही काय करतो. हे खोटं म्हणून सिद्ध करून दाखवा. मी नेहमी सांगतो की हे अभियान ह्याच्यावर माझं काही पोटपाणी नाही आहे. मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, मला चांगला पगार सरकार देतं, मला याच्यातून एकही पैशाची अपेक्षा नाही आहे. ज्या दिवशी कोणी मला सिद्ध करून देईल की हे याच्यातलं शास्त्रीय जे गोष्ट आहे ती चुकीची आहे त्या दिवशी मी अभियान बंद करेल.
मला काही त्याची आवश्यकता नाही आहे, ज्याचा आनंद मिळतो म्हणून मी करतो. मग हे चुकतंय काय तुम्ही सांगा, तेही सांगणार नाही. नुसतं म्हणून आमचं मत असं नाही, हे नाही बरोबर. अरे असं कसं काय होईल ना? आज लाखो लोक हे करत असतील आणि फायदा होत असेल तर तुम्ही नुसतं माझं मत ऐका असं कोणी ऐकणार नाही. की वारंवार खाल्ल्याने इन्शुलिन जास्त तयार होतं, दोनदा खाल्ल्याने इन्शुलिन कमी तयार होतं, हे मान्य करायला तयार नव्हते. त्यांच्याच पुस्तकात लिहिलेलं आहे, विल्यमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहिलेलं आहे की 20% कॅलरीज ब्रेकफास्टला दिल्या आणि 40% लंचला दिल्या तर इन्शुलिन तेवढंच निर्माण झालं, असं टेक्स्टबुकमध्ये लिहिलेलं आहे. ते त्यांना मान्य नाही. मग आम्ही प्रयोग केला. 18 लोकांना आम्ही सांगितलं की पहिल्या दिवशी तुम्ही एक्स क्वांटिटी अन्न खा, दुसऱ्या दिवशी दुप्पट खा, तिसऱ्या दिवशी तिप्पट खा, आणि इन्शुलिन टेस्ट केलं 0, 10 आणि 60 मिनिटाला. तो रिसर्च पेपर पब्लिश झाला चांगल्या जर्नलमध्ये. निष्कर्ष काय निघाला? क्वांटिटी ऑफ फूड कन्झ्युम्ड अँड इन्शुलिन सिक्रेटेड देर इज नो लिनियर रिलेशनशिप. म्हणजे अन्न जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिन निर्माण होतं हे खरं नाही असं सिद्ध झालं. मग तरी देखील तुम्ही आता म्हणणार असाल की नाही, एक पोळी खाल्ली तर जास्त इन्शुलिन तयार होतं, 2 खाल्ल्या तर अजून डबल होतं. त्याच्यावर मी विश्वास कसा काय ठेवेल? मी म्हणतो कमीत कमी मी 18वर प्रयोग केला, तुम्ही 19वर करा, तर मी मान्य करतो. म्हणून हे अभियान ओपन आहे, ट्रान्सपरंट आहे. जे काही आम्ही सांगतोय त्याच्यामध्ये लपाछपी काही नाही. तुम्हाला आत्ता जे सांगतो तेच तुम्हाला एकट्या भेटल्यावर सांगतोय. ह्याच्यामधलं तथ्य लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागणं हे महत्त्वाचं आहे. तर HbA1c टेस्टिंग करणं मी का महत्त्व सांगितलं? कारण अंडर डायग्नोस्ड आहे. दुसरं काय शिकलो आम्ही? इट इज ओव्हर ट्रीटेड. अनावश्यक उपचार केले जातात. का असं म्हणतो आम्ही? आमच्या अभियानात बघितलं आम्ही 3,500 लोकांचा अभ्यास केला, त्याचाही पेपर चांगल्या जर्नलला पब्लिश झाला. असं लक्षात आलं की 50% लोकांना ज्या दिवशी डायबिटीज झाला त्याच दिवशी औषध सुरू झालेलं आहे. गाईडलाईन काय सांगतात? आम्ही नेहमी गाईडलाईनचा उदो करत असतो की गाईडलाईनमध्ये असं दिलं आहे, गाईडलाईनमध्ये तसं दिलं आहे. गाईडलाईन म्हणते की डायबिटीजच्या पेशंटला पहिल्यांदी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगा. डायबिटीज इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. हे जीवनशैली बिघडल्यामुळे झालेला आजार आहे. मग जीवनशैली बिघडल्यामुळे आजार झाला तर उत्तर काय असायला पाहिजे? जीवनशैलीमध्ये सुधारणा करा. आता काही लोक मेटफॉर्मिन हे औषध म्हणजे लाईफस्टाईल मेडिसिन असं म्हणायला लागले. आता मला हे कळत नाही की औषध कसं काय लाईफस्टाईल होऊ शकतं, पण लोक म्हणतात. मग जीवनशैली बदल जर सांगायचा असेल आणि 50% लोकांना त्याच दिवशी औषध दिलं असेल तर जीवनशैलीचा प्रश्न कुठे आला? मग जीवनशैली सांगतच नाही आपण. आणि का सांगत नाही? कारण डॉक्टरांना माहिती आहे की आपण जी जीवनशैली सांगतो त्याचा काही उपयोग होत नाही, आणि पेशंटलाही माहिती आहे की असं 3-4 वेळा खाल्लं. आपण आता त्यांनी सगळे डायबिटीसचे पेशंट बघितलेले जगातले, त्यांना माहिती आहे कोणाचं औषध कमी होत नाही. म्हणून काय आता आपण की डायबिटीसची मैत्री करा, हा तर काही जाणार नाही, निदान मैत्री करा, हे गोळ्या घेत राहा, वेळच्या वेळी खात राहा. अशा प्रकारे हे झालेलं आहे. तर ओव्हर ट्रीटेड आहे. तिसरी गोष्ट आम्ही सांगतो की नुसतं शुगरचा बाऊ करू नका. म्हणजे इतका बाऊ करतात. आता कसं की नॉन डायबिटिक कोण? ज्याचं ब्लड शुगर 100च्या खाली आणि 2 तासानंतर जेवल्यानंतर 140च्या खाली, तो नॉन डायबिटिक. प्री डायबिटिक कोण? ज्याचं फास्टिंग शुगर 101 ते 125 आणि जेवल्यानंतरचे 141 ते 199, हा प्री डायबिटिक. आणि ज्याचं 126 किंवा पुढे आणि 200 किंवा पुढे, हा डायबिटिक. अशी डेफिनेशन आहे. मग लोकांची मला घालमेल होताना दिसते. माझी खाल्ल्यानंतरची 185 आहे आणि मला डॉक्टर म्हणाले तू असं कर तसं कर. अरे तू प्री डायबिटिक आहे, तू लाईफस्टाईल बदल फक्त, तुला औषधांची गरज नाही. म्हणून मी म्हणतो की इट इज ओव्हर ट्रीटेड. आणि शुगर जी आहे त्या नुसत्या शुगरला महत्त्व नाही आहे. ते शुगर काय डॅमेज करतं आपल्याला? किडनी डॅमेज करणार, लिव्हर डॅमेज करणार, मेंदूला डॅमेज करणार, डोळे डॅमेज करणार. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे शुगर त्याची 200 समजा, पण त्याला काहीच नाही, सगळं त्याचे ऑर्गन नॉर्मल आहेत, मग त्याला लाईफस्टाईल द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एखाद्याची किडनी डॅमेज झालेली आहे, त्याला लाईफस्टाईल द्यायला विचार करायला लागेल. म्हणून मी डॉक्टरांना सांगत असतो की नुसतं ब्लड शुगर किंवा HbA1cवर तुम्ही ठरवू नका की याला लाईफस्टाईल देता येईल की नाही. एंड ऑर्गन डॅमेज आहे का बघा. आणि आमच्या डॉक्टरांच्या टीमनी काही टेस्ट सांगितल्या आहेत की या करा, ह्या नॉर्मल असतील त्याला लाईफस्टाईल देऊ शकतो. तर तुम्हाला जेव्हा तुमची शुगर निघते आणि HbA1c 8 निघतं, 9 निघतं, घाबरून जाऊ नका. घाबरण्यासारखं काही त्याच्यामध्ये नाही. कारण 9 जर आज असेल त्याला वाटतं आता उद्याच मरणार का काय मी. जसं तुम्हाला अँजिओप्लास्टीच्या वेळेला 99% ब्लॉक, मग माणूस घाबरून जातो. 99% ब्लॉक, माझं काय होईल उद्या? अरे बाबा पण 99% काय एका रात्रीत झाला का?
तो गेल्या वर्षावर तुझा 80, 85, 90 होतोच 99 झाला ना, मग तरी जिवंत आहे ना तू. तुझं HbA1c 9 आहे म्हणजे कमीत कमी 3 महिने ते 9च्या आसपास आहे. मग 3 महिने तुला काही झालं नाही तर मग 1 महिना ट्रायल घेतली लाईफस्टाईलची तर काय फरक पडणार आहे. आणि 1 महिना ट्रायल घेतली, डॉक्टरांनी सांगितलं मी की तुम्ही काय करा की आहे पेशंटला 1 महिना ट्रायल द्या, 1 महिन्याने त्याचा HbA1c कमी होईल. भीती काय, फक्त एवढीच भीती आहे की ते पुढच्या तुमच्याकडे येणार नाही, ते पुढच्या व्हिजिटला येणारच नाही, ते HbA1c कमी झालं कशाला तुमच्याकडे येईल परत, तेवढीच भीती असू शकते फक्त, बाकी काही भीती असंच कारण नाही. अजून एक गोष्ट आम्ही शिकलो की साखर कमी होऊन हायपोग्लायसेमिया ज्याला म्हणतो आपण, की साखर कमी होते, चक्कर येते, हातपाय थरथरतात, घाम येतो अचानक, धडधड होते. आम्ही म्हणतो की ती एक संधी आहे. कशासाठी? डायबिटीसची औषधं कमी करण्याची संधी आहे ती. आता काय सध्या चालू आहे की 4 वाजता त्याला थरथर झाली, डॉक्टर म्हणतात की तुझं शुगर बघ किती आहे, ते शुगर कमी झालेलं असतं, त्याला म्हणतात तू गोड खा. बरोबर, त्यावेळेला त्याची शुगर नॉर्मल आणणं आवश्यक आहे, नाही तर तो त्याला काहीतरी कोमात जाईल, तो मरू पण शकतो माणूस एखादा, मग त्यावेळेला तो गोड खातो. दुसऱ्या दिवशी काय होतं की 3:30 वाजल्यापासूनची घालमेल सुरू होते. त्याला झालेलं काही नसतं, पण 3:30 वाजल्यापासून भीती, कारण ते हायपोग्लायसेमिया म्हणजे लोकांना आवडत नाही, तसं फिलिंग जे असतं अनप्लिझंट असतं. पण 3:30 सुरू झालं की 3:45 तो गोड खाऊन घेतो की नकोच ती कटकट. आता तो असं गोड खात राहतो, 15 दिवसांनी डॉक्टरकडे गेला की HbA1c पुन्हा 7चा 8 झालेला असतं, शुगर त्याची 250 झालेली असते. डॉक्टर म्हणतो अरे शुगर अनकंट्रोल, पुन्हा एक मेडिसिन, आता पुन्हा एक मेडिसिन म्हणजे पुन्हा हायपोग्लायसेमिया, पुन्हा हायपो की पुन्हा खातो. असं ते विशियस सायकल चालू राहतं की जास्त गोळ्या, जास्त खाणं, जास्त हायपो, असं ते चालू राहतं आणि मग कधीच गोळ्या कमी होत नाही. आम्ही काय करतो, आमच्या सेंटरला आम्ही काय करतो की तो 12ला गोळ्या घेतो आणि 4ला त्याला हायपो झाला, समजा हायपो झाला, त्याला गोड खावं लागेल, हे नॉर्मलच आहे. पण त्याला आम्ही काय म्हणतो, असं 2-3 वेळा झालं तुला समजा, तर काय करू आपण, 12च्या वेळेचं औषध कमी करू, तुझं ग्लिमिप्राइड तुझं 1 मिलीग्रॅम चालू आहे ते अर्धा मिलीग्रॅम करू. असं केल्याने लोकांचा हायपोग्लायसेमिया कमी होतो, लोकांची गोळ्या कमी होतात, लोकांच्या गोळ्या बंद होतात. तर हा विचार करणं महत्त्वाचं आहे. जर माझा विचार असा असेल की माझ्या पेशंटची औषधं मला कमी करायची आहेत, तर मी असं काहीतरी करेन. मला जर हे माहिती असेल की याचा मधुमेह कधी बरा होणार नाही, हा वाढत जाणार आहे, तर मी काय करेल की याला कधीच हायपो होऊ नये म्हणून काय याने वारंवार खायला पाहिजे, आणि याची शुगर खूप वाढू पण नाही म्हणून त्याला सारखी सारखी औषधं पण द्यायला पाहिजे. मग तो माझ्याकडे येतच राहणार आहे, त्यांचं बरा तर कधी होणारच नाही आहे. अशा पद्धतीचा विचार जो आहे त्याच्यामुळे सगळी अडचण आहे. म्हणून आम्ही असं एक असा शेर चांगला आहे की नजरिया बदलो तो नजारे बदलेंगे, कश्ती का रुख बदलो तो किनारे बदल जाएंगे. म्हणजे माझ्या डोक्यात जर त्याचं औषध कमी करायचा माझा विचार असेल तर मी त्याला लॉंग ॲक्टिंग मेडिसिन देणार नाही, मी त्याला शॉर्ट ॲक्टिंग देईल. नाही तर काय, त्याला एक्सटेंडेड रिलीज, लॉंग ॲक्टिंग, लँटर्स, म्हणजे 24 तास त्याला कव्हरमध्ये ठेवायचं. मला जर अशी इच्छा असेल की त्याची औषधं बंद करायची आहेत, त्याला मी प्लेन औषध देईन किंवा 8 तासाचा इफेक्ट राहायला पाहिजे अशी औषध देईन. आणि असा विचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या आता वाढत चालली आहे. सुदैवाने नाशिक या बाबतीत फार आघाडीवर आहे. 2018 नाशिकच्या डॉक्टरांनी आपल्याला मदत केलेली आहे. आणि मला खात्री आहे आज देखील डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर वडगावकर हे जे लोक आलेत, डॉक्टर घाडगे आलेले आहेत, हे लोक आपल्याला मदत करतील. कारण ऑलरेडी 4 डॉक्टर आमचे तर आधीचे सिनियर डॉक्टर आहेतच, त्यात आणखीनही ॲड झाले. तर दररोज आपल्याला एक MD मेडिसिन डॉक्टर तिथे मिळेल. कारण पूर्वीच्या सेंटरची अडचण काय होती की आठवड्यातून 1 दिवस, समजा डायबिटीसच्या पेशंटला मी आज तो माझ्याकडे आला आणि त्याला सांगितलं की तुझं गोळी मी कमी केली किंवा वाढवली, आणि तुम्ही मला कधी परत भेटणार म्हटलं तर 1 आठवड्यानी, असं म्हटल्यावर पेशंटचा कॉन्फिडन्स कमी होतो, पेशंटला कॉन्फिडन्स येत नाही. आता तसं नाही आहे. आता 5 ते 9 रोज तुम्हाला तिथे डॉक्टर अवेलेबल आहेत, ते तुम्ही जाऊ शकता, तुमच्या शंका समाधान करू शकता, तो कॉन्फिडन्स तुम्हाला येईल. तर अभियानामध्ये या 4 गोष्टी आम्ही शिकलो की कमी डायग्नोस होतो, जास्त ट्रीटमेंट दिली जाते, शुगरकडे बघून गोळ्या कमी जास्त केल्या जातात, आणि हायपोग्लायसेमियामुळे त्याला वारंवार खायला सांगून गोळ्या दिल्या जातात. ह्या 4 गोष्टी आम्ही शिकलो. आपण काय काम करतो आहोत तर या डायबिटीज रिव्हर्सल काउन्सिलिंग सेंटरमध्ये लाईफस्टाईलचं इम्पॉर्टन्स तुम्हाला आम्ही सांगतो. आणि ही लाईफस्टाईल काही रॉकेट सायन्स नाही. आपल्या वाडवडिलांनी जे केलं, वर्षानुवर्ष आपल्या सगळ्या धर्मांनी जे शिकवलं, म्हणजे आता इस्लामचे रोजे सुरू होतील, ती चर्चा चालू आहे आमची की आता जर मुस्लिम फॉलोअर्सने कसं फॉलो करायचं. मग काही लोक मला म्हणत नाही वो रोजा छोडने के लिए हम खजूर खाना पडता. मग मी विचारलं कोणाचे कुराणाचे अभ्यास कराल, त्यामुळे असं काही नाही, पाणीसुद्धा चालतं.
म्हणजे खजूर खाल्लं तर ठीकच आहे, पण पाणीसुद्धा चालतं असं काही नाही आहे. आणि लोक मला त्यांनी लोक कसं सोडतात तर तळलेले पदार्थ खातात, समोसे. तुम्ही कुठल्या मशिदीच्या बाहेर बघा, समोस्याच्या गाड्या असतात मोठ्याल्या. तर इस्लाम असो, जैनिझम असो, जैनिझममध्ये काय बॅसना, बॅसना म्हणजे काय बेआसन, 2 वेळा बसा 2 वेळा जेवा. गौतम बुद्धांनी शिष्यांना सांगितलं रात्री जेवू नका, एकदाच जेवा. म्हणजे योगी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे संतांनी शिकवलं आपल्याला, काय सांगितलं, एकदा खातो तो योगी, 2दा खातो तो आपल्यासारखा भोगी, आणि 3दा खातो तो, सगळ्यांना माहिती आहे. पण ते कळतं पण वळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. कारण आपण जिभेचे गुलाम झालो आहोत. दिसलं की खा. लोक का खातात? करायला काही काम नाही म्हणून खातात, बोर झाले म्हणून खातात, टेन्शन आलं म्हणून खातात, कुणी आग्रह केला म्हणून खातात, कुणी विचारलंच नाही म्हणून सुद्धा खातात, कोणी काही विचारलंच नाही म्हणून खातात, कोणी नाही कसं म्हणायचं म्हणून खातात, की आता आग्रह खातात, भिडे खातात. कोणी काहीतरी आणून दिलं वस्तू, कसं नाही म्हणायचं बा, यांच्याकडे गेलं तर हे नाही म्हटलं तर कसं. म्हणजे आपण भूक सोडून बाकी सगळ्या कामांसाठी खातो. की भूक लागली म्हणून मला खायला द्या असं कोणी म्हणत नाही. ते जेव्हा आपल्याला कळेल की 2 वेळा खाणे हे आपली संस्कृती आहे. आणि आता जे डॉक्टर घैसासांनी सांगितलं की तुम्हाला जर सूर्यास्ताच्या आधी खाता आलं तर नथिंग लाईक इट, फार चांगलं. पण तुमच्या जीवन कसं आहे तुमचं, किती नाईट शिफ्ट आहे किंवा काय, त्यानुसार ठरेल. पण सामान्यपणे 2दा जेवणं आणि ते सूर्योदयाच्या आधी संपवता आलं. कारण सूर्योदय ते सूर्यास्त आपलं सर्केडियन रिदम आहे. आपलं शरीरसुद्धा सूर्याच्या मार्गक्रमणाप्रमाणे आपल्या सगळ्या एनर्जी जी असते ती असते. तर ते करता आलं तर नक्कीच चांगलं करावं, काहीच हरकत नाही. आणि डॉक्टर घैसास, डॉक्टर कुमटेकर यांनी चांगल्या सूचना अभियानासाठी केल्याच आहेत, त्या आम्ही नक्की इम्प्लिमेंट करणार आहोत. तर या अशा प्रकारे हे अभियानाविषयी तुम्हाला मी सांगितलं. सेंटरचं तुम्हाला परत एकदा सांगतो की हे दररोज संध्याकाळी 5 ते 9 गजानन ॲनेक्स, पाटील गल्ली नंबर 1, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या बाजूला आहे. आणि 5 ते 9 तिथे असणार आहे. तिथे तुम्हाला काउन्सिलिंगची सेवा आहे. HbA1c टेस्टिंग कॅम्प अधूनमधून असे होत राहतील. म्हणजे आता आपण हे करतोय, पुन्हा 5 दिवस करतोय. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा अशा प्रकारचे कॅम्प आपण नक्की घेऊ. त्यासाठी आम्हाला RK कुलकर्णी जे आमचे AK लॅबचे, त्यांची मदत होते, सागर शेलारांची मदत होते. हे लोक मदत करतात. ज्या गोष्टीला 500-600 रुपये लागतात ते आमच्यासाठी 100, 150, 200 रुपयात करतात. कारण त्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्या कामासाठी. तर अशा अनेक लॅब्स भारतभरामध्ये आहेत. तशा नाशिकमध्ये या लॅब्स आहेत. डॉक्टरांची मदत, डॉक्टर नागरगोजे बसले ते समोर, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, पण नागरगोजे म्हणजे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आहेत. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा त्यांना आम्ही काही कुठली मदत मागतो ते अगदी आनंदाने तयार असतात. त्यांच्याबरोबर आम्ही कोविडचं देखील त्या काळात सर्वे केला, अँटीबॉडीचा सर्वे. तेव्हा खूप लोकांना असं वाटायचं मी तिथे गेल्यानंतर की तुमचा काय संबंध. त्यांना विचारलं होतं डॉक्टर नागरगोजेंना की कोविड आणि अँटीबॉडी टेस्टिंगचा डॉक्टर दीक्षितांचा काय संबंध. त्यांना वाटायचं हे डाएट आणि डायबिटीजवालेच आहेत फक्त. मी म्हटलं अरे माझा विषय कम्युनिटी मेडिसिन आहे, तो नागरगोजेंचा पण विषय आहे. आणि आमचा पब्लिक हेल्थ हा विषय आजार व्हायच्या आधी काय करता येईल हा आमचा विषय आहे. म्हणून त्याही विषयामध्ये मी तज्ज्ञच आहे. तर त्यांची मदत असते. अनेक लोक इथे आहेत. तर सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचे आभार मानणं तर काही शक्य नाही, परंतु सगळ्या लोकांनी मदत केल्यामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहोत. तुमच्याकडनं माझी अपेक्षा काय. पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही किती सेंटर काढले, किती CTR कंपनीसारख्या अनेक कंपन्यांनी आम्हाला मदत केली आणि तिथे सगळं आम्ही आणून ठेवलं. डॉक्टर आहेत, काउन्सिलर आहेत, आमचे अगदी डिव्होटेड आमचे कोऑर्डिनेटर्स आहेत. पण जोपर्यंत घोडा पाणी पिणार नाही तोपर्यंत काय होत नाही. आम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण घोड्यालाच पाणी प्यायचं आहे. आणि अनेक घोडे विचार करतायत की मग मला माझं संध्याकाळचं चहाचं काय होईल, सकाळचं साखरेचं चहाचं काय होईल, मग मला अमुक ठिकाणी आईस्क्रीम आवडतं त्याचं काय होईल. तर लक्षात घ्या की या जगामध्ये मरण्याचं स्वातंत्र्य हे सगळ्यात मोठं स्वातंत्र्य आहे. हे कोणाला मरायचं असेल तर तो लोकशाही देशामध्ये मरायचं स्वातंत्र्य, त्यांनी त्याचं मरावं. पण मला खात्री आहे की 100 लोकांना जर डायबिटीस डायग्नोज झाला नव्याने आणि त्याला मी जर 2 ऑप्शन दिले. एक ऑप्शन आहे की आयुष्यभर औषधं गोळ्या खायच्या आणि आयुष्य काढायचं, त्या औषधाचे कॉम्प्लिकेशन हे सगळं सहन करायचं. दुसरा ऑप्शन काय की लाईफस्टाईल आहे, शिस्तीत राहायचं. शिस्त म्हणजे काय की शिस्त म्हणजे बांधून ठेवलं का नाही, मग 2 वेळेस जेव, काय हवं ते खा. हवं ते म्हणजे गोड नाही खायचं डायबिटीस. पण तुला एखाद्या दिवशी पिझ्झा खा वाटला पिझ्झा खा, पाणीपुरी खायची पाणीपुरी खा, काही प्रॉब्लेम नाही आहे. सिक्वेन्स फॉलो कर आणि तसं जेव.
आणि व्यायाम कर थोडासा. असं केलं तर तुला औषधं लागणार नाहीत आयुष्यभर. मला वाटतं की 95% लोक लाईफस्टाईलकडे वळतील. पण हे तुम्हाला सांगणार कोण की हे 2 ऑप्शन आहेत? 100पैकी 90 डॉक्टर हे सांगणार नाहीत. 10 डॉक्टर सांगतील जे आमच्यावर काम करतात. मग तुम्हाला जर ते जर आमच्याकडे येणारच नाहीत तर तुमचं काम आहे. तुमच्या नातेवाईकांमध्ये तुम्हाला कळतंच ना की अरे त्याला आत्ता शुगर डिटेक्ट झाली. घरामध्ये चर्चा असते, अरे 35व्या वर्षी झाली, फार लवकर झालं. अशा सगळ्या लोकांना आमच्याकडे पाठवा. या सगळ्या लोकांना आमच्याकडे पाठवा. आम्हाला कोणी काही डॉक्टर पाठवतील कुठून असं त्याच्यावर आमचा काही विश्वास नाही. तुम्हीच आमचं सामर्थ्य आहात, लोकच आमचं सामर्थ्य आहेत. पुण्यामध्ये एक अवस्था अशी होती की जर डॉक्टरकडे पेशंट गेला आणि म्हणाला की मी दीक्षित डाएट करतोय, मला 2 वेळा जेवायचं आहे, मला गोळ्या ॲडजस्ट करून द्या, डॉक्टर त्याच्या तोंडावर फाईल फेकत होते आणि म्हणत होते की आमच्याकडे येऊ नका, त्यांच्याकडेच जा म्हणून. आज परिस्थिती अशी आहे की कोणी असं म्हणालं तेव्हा ठीक आहे करा, चांगलं आहे, गोळ्या तुम्हाला 2दा ॲडजस्ट करून देतो. कारण 80% पेशंट कोण घालवेल? 80% पेशंट म्हणायला लागले की आम्हाला 2दा जेवायचं, तर कुठला डॉक्टर म्हणेल 80% पेशंट माझी जाऊ दे म्हणून? नाही म्हणू शकत. नाशिकला हे झालेलंच आहे. पण तुमची जबाबदारी महत्त्वाची आहे की हा अनुभव घेणं, आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी रोल मॉडेल होणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही मुलाला सांगणार कोल्ड्रिंक पिऊ नको आणि तुम्ही कोल्ड्रिंक पिणार. मुलं बोलल्याचं ऐकत नाहीत, केल्याचं बघून अनुकरण करतात. हे लक्षात ठेवा की तुम्ही रोल मॉडेल व्हा तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी. ज्या ऑफिसमध्ये काम करता त्या ऑफिसच्या लोकांसाठी तुम्ही रोल मॉडेल व्हा. आणि स्वतःचा डायबिटीज रिव्हर्ट झाल्यानंतर या अभियानात सामील व्हा. कारण जसं हे अभियान काय माझं एकट्याचं नाही आहे, डॉक्टर जिचकरांचं एकट्याचं नव्हतं, आमच्या सगळ्या 100-150 सहकाऱ्यांचं एक नाही आहे. हे मी का सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. या देशामध्ये मी सांगितलं 8 कोटी लोकांना डायबिटीज आहे, 4 कोटी लोकांना माहीत नाही आहे. नुसतं मेटफॉर्मिन औषध घेतलं तरी महिन्याला 300-350 रुपये खर्च आहे. 70% लोकांचं कुटुंबाचं उत्पन्न भारतामध्ये 10,000पेक्षा कमी आहे महिन्याला. डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स भयंकर आहेत. पाय कापावे लागण्याचे निम्मे ऑपरेशन्स डायबिटीसच्या लोकांना करायला लागतात. डोळे जाण्याचे 50% पेशंट डायबिटीसचे असतात. विचार करा, एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जर 55 वर्षाचा माणूस पाय कापल्यानंतर घरी बसला आणि पुढे 30 वर्ष जिवंत राहिला, त्या घराची काय अवस्था होईल? त्याला कोण सांभाळेल? त्याचा खर्च कोण करेल? डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्सची ट्रीटमेंट करणं अमेरिका, इंग्लंडला देखील शक्य नाही आहे. भारतासारख्या देशाला तर अशक्य आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर एक माणूस तुम्हाला अशी लाईफस्टाईल सांगतोय की जी फुकट आहे, ज्याला डॉक्टर लागत नाही, एक्सपर्ट लागत नाही, ज्याला मशीन लागत नाही, पावडर लागत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे आयुष्यभर तुम्हाला आनंदाने ते करता येऊ शकतं. तर मला असं वाटतं की या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपलं सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की हे आपण करून बघितलं पाहिजे. असं म्हणत नाही याच्यावर विश्वास ठेवा, म्हणतं करून बघायला पाहिजे. आणि जर याचे फायदे झाले, मी जे 4 फायदे सांगितले, पोट कमी, वजन कमी, HbA1c कमी, इन्शुलिन कमी, गोळ्या कमी डायबिटीसच्या, हे जर घडलं तर आपण या अभियानामध्ये याला लाईफस्टाईल बनवायला पाहिजे आणि या अभियानामध्ये सामील व्हायला पाहिजे. कारण आपल्या देशासमोर मधुमेहासाठीचा हाच एकमेव उपचार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. तुम्हा सगळ्यांना निरोगी आयुष्याच्या मी शुभेच्छा देतो, मधुमेह मुक्तीच्या शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यांनी नाशिकचं केंद्र हे अतिशय चांगली प्रगती करेल याची मला खात्री आहे. माझ्या सगळ्या स्वयंसेवकांविषयी मला पूर्ण विश्वास आहे की अतिशय उत्तम काम या ठिकाणी होणार आहे. आणि आम्ही नागपूर, पुणे, नाशिक आणि पुढच्या नजीकच्या भविष्यामध्ये किमान 6 ठिकाणी अशी सेंटर सुरू होतील असं मला डोळ्यासमोर दिसतंय की पुढच्या 2 ते 3 महिन्यात हे घडेल. आणि असा एक मल्टीसेंट्रिक रिसर्च की जो आता व्यवस्थित पद्धतीने प्रॉपर डॉक्युमेंटेशनसाठी आम्ही करू. आणि ज्या ज्या लोकांना हे टेक्स्टबुकमध्ये आलेलं पाहिजे, ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये आलेलं पाहिजे, त्या सगळ्या लोकांना त्यांना हवा तसा एव्हिडन्स आम्ही देऊ शकू अशी मला खात्री वाटते. आणि मग हे गाईडलाईनमध्ये येईल आणि जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला डायबिटीस झाला तर डॉक्टर एकमुखाने सांगतील की पहिले 3 महिने दिवसातून 2 वेळा जेवा आणि 4.5 किलोमीटर चाला. मधुमेह कमी झाला नाही तर तुम्हाला औषध देऊन देईन. आणि त्या मार्गाकडे आमचं चालू आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार.
अशी ही चळवळ अवघ्या विश्वात सुरू झाली आहे. वाढती आहे. SMS, ईमेल, व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब, अनेक सोशल मीडियाद्वारे अनेक रुग्ण आणि लोक या परिवारात सामील होत आहेत. सध्या जवळजवळ 35हून अधिक देशांमध्ये आणि 35,000हून अधिक रुग्ण आणि लोक याच्याशी संलग्न झाले आहेत. उत्तरोत्तर ही संख्या वाढत जाऊन नक्कीच भारत नव्हे तर संपूर्ण विश्व देखील मधुमेह आणि स्थूलत्व मुक्त होईल अशी आपण आशा करूया. अशी ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण होवो हीच प्रार्थना आपण आपल्या मार्गदर्शकांकडे आणि पथदर्शकांकडे परमेश्वराकडे करूया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मला इथे सूत्रसंचलनाची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि पुढे आभार प्रदर्शन करण्यासाठी यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. डॉक्टर रत्ना आष्टेकर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. धन्यवाद. मला माहिती आहे की उशीर झालेला आहे, पण आभार प्रदर्शनाचं खूप महत्त्वाचं काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. पहिले आभार CTRचे उपाध्यक्ष अनिल कुमार सर, त्यांचे सहकारी श्री विनोद मेमन आणि चक्रवर्ती सर यांचा खूप मनापासून आभार, कारण त्यांच्या सहकार्यामुळे आज हे आपण खूप महत्त्वाचं पाऊल उचलू शकतो आहे. त्याच्यानंतर IMAच्या सगळ्या डॉक्टर्सचे आभार, कारण 18 सालापासून IMAने केलेल्या मदतीमुळे आपलं केंद्र आठवड्यात एकदा का होईना चालू राहू शकलं. आपल्या अभियानामध्ये आपल्याला पहिल्यापासून मदत करणारे जे डॉक्टर्स, डॉक्टर घैसास कुमठेकर सर, डॉक्टर माधुरी किर्लोस्कर, डॉक्टर मिसेस केळकर यांचे मनापासून आभार. आणि नवीन आपल्या अभियानाला जोडले जाणारे डॉक्टर्स त्यांचेही आभार आणि स्वागत. आपल्याला थोरात सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल NDMVPचे आभार. नितीन ठाकरे साहेबांचेही मी आभार मानते. सगळ्यात महत्त्वाचे आभार नाशिकची आमची टीम. मला आमच्या सगळ्या नाशिकच्या स्वयंसेवकांचं खूप आभार आणि खूप कौतुक आहे आणि त्या टीमचं सदस्य असल्याबद्दल मला स्वतःचा खूप अभिमान पण आहे. दीक्षित सरांचे आभार आणि आजचा कार्यक्रम उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि असेच आरोग्याच्या वाटेवर आपण सगळे एकत्रित वाटचाल करूया अशी इच्छा व्यक्त करते आणि आभार प्रदर्शन संपवते. आणि याच्यानंतर आपण राष्ट्रगीत म्हणणार आहोत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.